नमस्कार. माझा आवाज शेवटपर्यंत ऐकू येते? आपल्या नेहमीच्या सूचना मी पुन्हा एकदा देते. सगळे हां, सगळ्यांनी आपले मोबाईल फोन्स कृपया सायलेंटवरती टाकावेत आणि व्हिडिओ शूटिंग आपल्या सेंटरकडून होत असतं, त्यामुळे तेही कृपया आपण स्वतःच्या मोबाईलवर फोन करू नये. आपल्या ढेरे सेंटर या यूट्यूब चॅनलवरती नंतर हे व्याख्यान आपण टाकत असतो. महाराष्ट्राचे जागृती पर्व 19वे शतक या व्याख्यानमालेतलं हे दुसरं पुष्प. जागृती पर्वातले आजचे व्यक्तिमत्व आहे इतिहासाचार्य विका राजवाडे. विका राजवाडे आणि सरदार मेहेंदळे या द्वयीनं स्थापन केलेलं हे भारत इतिहास संशोधन मंडळ आणि त्याचा हा विका राजवाडे सभागृह आणि या हॉलमध्ये विका राजवाडे व्यक्ती आणि कार्य असं व्याख्यान आपण ऐकतोय. हा योग फार मौलिक आहे. समाजाला अनिष्टानं आणि आंधळेपणानं आलेली जी मरगळ असते, ग्लानी असते, ती झटकून त्याला पुन्हा एकदा जागृतीकडे नेणारं 19वं शतक म्हणून आपण जागृती पर्व असं या व्याख्यानमालेला नाव दिलंय. आणि त्यातलंच एक खूप महत्वाचं नाव म्हणजे विका राजवाडे. इतिहासाचार्यांनी इतिहास संशोधन या क्षेत्राला आंधळेपणामुळे जी मरगळ आली होती ती झटकून टाकून इतिहास संशोधनाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधनं ही जमवण्यासाठी त्यांनी जो प्रचंड खटाटोप केला, त्यांनी जी कागदपत्र अस्सल मिळवण्याचा प्रयत्न केला त्याला तोड नाही. आणि म्हणूनच कदाचित माझा सारा जन्म हे जुने चिठोरे धुंडाळण्यामध्ये गेला असं ते म्हणतात. पुण्यातच आपल्या 1925च्या शारदोपासक संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी भाषण केलं होतं. तेव्हा राजवाडे म्हणाले होते की अध्यक्ष होण्याचीही अलीकडे मला फार भीती वाटू लागली आहे. मला वाटते अध्यक्षपणा करण्याचा पुण्यात लवकरच फार धंदा होईल. पण अध्यक्षपणाच्या धंद्यात शिरावयाचे नसल्यामुळे आपले आमंत्रण स्वीकारण्याला मी काकूच करत होतो. पुन्हा एक शंका आली. आपले हे शारदा मंडळ आहे आणि शारदेची उपासना मी गद्यात किंवा पद्यात कधीच केलेली मला स्मरत नाही. माझा सारा जन्म जुनाट रद्दी विस्कटण्यात गेला. वृत्तबद्ध शब्दरचनेला किंवा तालबद्ध संगीत कल्पनेला मी आतापर्यंत कधीच शिवलेलो नाही. त्यामुळे शारदेच्या ठेकेबाज मंडळात घुसण्याचा आणि त्यातल्या त्यात अध्यक्ष म्हणून घुसण्याचा मला दूरचाही हक्क पोहोचत नाही. ह्यावर माझी अशी समजूत काढली गेली की तुम्ही गद्यकातही मोडत नसला व पद्यकातही मोडत नसला तथापि माणसात खचित मोडता, ह्यात तर संशय नाही. हे बोलणे ऐकून मी आश्चर्याने थक्क होऊन गेलो. आपण माणूस नाही, गुलाम आहोत अशी माझी मनोदेवता मला स्पष्ट सांगत होती. पशुत देखील गणना करून घेण्यास मी लायक होतो, त्या माझी गणना या शारदा मंडलवाल्यांनी माणसात करावी या गोष्टीचे मला आश्चर्य वाटले. आणि या बहकलेल्या शारदा मंडळवाल्यांना त्यांचे अध्यक्षपद स्वीकारूनच ताळ्यावर आणलं पाहिजे आणि त्यांचा गुलामपणा त्यांना पटवून दिला पाहिजे असा मी प्रत्युत्पन्न मतीने चटकन बुद्धिनिश्चय केला. आणि म्हणूनच हा जो त्यांचा खटाटोप आहे, ही जी त्यांची अस्सल कागदपत्रांसाठी केलेली भ्रमंती आहे, त्याला न्याय मिळावा म्हणून या व्याख्यानमालेचे आयोजन केलेलं आहे. आजचे आपले वक्ते जे आपल्याला लाभलेले आहेत ते आनंद हार्डीकर, ज्येष्ठ पत्रकार. विविध वृत्तपत्रांमधून, नियतकालिकांमधून त्यांचे आजवर हजारो लेख आपण वाचलेले आहेत आणि संपादकीय कामांचाही त्यांना विविधांगी अनुभव राहिलेला आहे. त्यांचे स्वतंत्र पुस्तकं गांधी, अशोक आणि राष्ट्राघात किंवा जय बांगला सोनार बांगला किंवा आत्ता 2005 मध्ये आलेलं कायदे आझम, तर ही पुस्तकं पण आपण वाचलेली आहेत. आणि या व्याख्यानानिमित्त एक वेगळा परिचय द्यायचा झाला तर सध्या राजवाडे विचार विश्व ही जी एक दैनंदिन लेखमाला आहे ती दैनिक लोकसत्तामधून त्यांची प्रकाशित होते. आतापर्यंत 121 लेखांक त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. मी अरुणाताईंना विनंती करते की त्यांनी वक्त्यांना घेऊन मंचावरती यावं आणि एक अल्पपरिचय करून द्यावा या व्याख्यानमालेसाठी. मी ताईंना विनंती करते की आपण आजच्या वक्त्यांचा सत्कार करावा. आपण कायम पुस्तक भेट देऊनच वक्त्यांचा सत्कार करत असतो.
ऐकून नाही जाणार जाईल की बदला हो मला हे दिसतं. व्याख्यात्यांचा परिचय तर तिने करून दिलेलाच आहे. केंद्राविषयीही मी आता पुन्हा बोलणार नाही. ही व्याख्यानमाला सुरू करताना मनामध्ये असं होतं की 19व्या शतकातल्या सुधारकांचा परिचय आपण अनेक वेळा वेगवेगळ्या निमित्ताने आपल्यासमोर आलेला आहे. पण महाराष्ट्राची जी एक समृद्ध ज्ञानपरंपरा आहे, जिच्या आधाराने पुरोगामी विचारवंत महाराष्ट्र असं आपल्याला आपण ज्याला म्हणतो, खरं म्हणजे महाराष्ट्रात खूप मोठे विचारवंत होऊन गेले, द्रष्टे पुरोगामीही होऊन गेले, पण महाराष्ट्र पुरोगामी आहे असं आपल्याला म्हणता येत नाही सर्वसाधारण विचार करताना. त्यासाठी समाजामध्ये सतत त्या विचारांचे काय म्हणतात घोळवण व्हावी लागते, पुन्हा पुन्हा त्याच्याविषयीच्या चर्चा व्हाव्या लागतात आणि माणसं जागी व्हावी लागतात. एक राष्ट्रीय उत्थानाचं महापर्व असं अण्णांनी ज्याला म्हटलं आहे, किंवा राष्ट्रीय उत्थानाचं शोध पर्व, ते राजवाड्यांच्यापासून कसं सुरू झालं. ही व्याख्यान मला सुरू करतानाच आमच्या मनामध्ये असंच आहे की निरनिराळे हे ज्ञानवंत जे आहेत, ज्यांनी वेगवेगळे वैचारिक पुष्टी आपल्याला दिलेली आहे समाजाला, त्यांच्याकडे जरा एक लक्ष वेधावं. म्हणजे गेल्या 1 महिन्यापूर्वी आम्ही इथे विठ्ठलरामजी शिंद्यांवर व्याख्यान केलं पहिलं. त्यानंतर आत्ता बोलणार आहेत हर्डीकर राजवाड्यांवर. 1 ऑगस्टचा महिना म्हणजे पुढचा जुलै गेल्यानंतर 1 महिन्याआड आपण व्याख्यान करणार आहोत. धर्मशास्त्रकार काण्यांवर इथे वक्ते बोलणार आहेत. त्यानंतर ज्ञानकोशकार केतकरांवर व्याख्यान होईल. धर्मसुधारणेच्या अंगाने न्यायमूर्ती रांगड्यांवर व्याख्यान होईल. अशा निरनिराळ्या आचार्य भागवतांवर व्याख्यान होईल. अशा माणसांवर पुन्हा एकदा म्हणजे धर्मानंद कोसांबी असतील, राहुल सांकृत्यायन असतील, यांच्यावरती व्याख्यानं व्हावीत आणि त्या निमित्ताने यांचे विचार समोर यावेत असं मनात आहे. अण्णांनी राजवाड्यांना एक प्रकारे त्यांच्या गुरुमंडळामध्ये मानलेलं होतं. म्हणजे चापेकर असतील, कर्वे असतील, राजवाडे असतील, यांच्याविषयी अण्णांनी पुन्हा पुन्हा त्यांच्या कामाचाही उपयोग स्वतःच्या संशोधनामध्ये करून घेतलेला होता आणि स्वतंत्रपणानेही राजवाड्यांवर लिहिताना त्यांनी, मी आत्ता म्हटलं तसं, राष्ट्रीय उत्थानाचं शोधपर्व असं त्यांनी म्हटलं. त्यांनी असं म्हटलं की राजवाड्यांचा, मी अण्णांचे शब्द तुमच्यासमोर थोडे ठेवते. राजवाड्यांनी केलेल्या ऐतिहासिक, भाषिक आणि वाङ्मयीन अशा विविध संशोधन कार्याचा व्याप प्रचंड आहे. त्यांचं संशोधन जितकं विपुल तितकंच विविधही आहे, जितकं सर्वगामी तितकंच मूलगामीही आहे. त्यांची इतिहासविषयक धारणा समग्र समाजजीवनाच्या धारेला गवसणी घालणारी असल्यामुळे महाराष्ट्राच्या भूतकालीन समाजजीवनाच्या सर्व ताण्याबाण्यांचे आणि स्थितिगतीचं सूक्ष्म अवलोकन त्यांनी केलं आहे आणि तेही आपल्या भेदक दृष्टीने, सर्वंकष प्रज्ञेने, सर्वगामी प्रतिभेने. त्यांच्या चिंतन कक्षेत महाराष्ट्रातील इतिहासपूर्व जनजातींपासून समकालीन समाजाची घडण करणाऱ्या कर्त्या पुरुषांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. व्याकरण आणि भाषाशास्त्र यांच्याबरोबरच कादंबरी या वाङ्मय प्रकाराच्या स्वरूपाचाही त्यांनी विचार केला आहे आणि उत्कट भावविचारांनी रचलेल्या ग्रंथांबरोबरच वैद्यकशास्त्रातील ग्रंथांचा, मंत्रतंत्र विषयक सामग्रीचाही त्यांनी धांडोळा घेतला आहे. रोमहर्षक घटनांवर प्रकाश टाकणाऱ्या पत्रांबरोबरच तेलातुपाच्या नोंदी करणाऱ्या पत्रांचं महत्त्वही त्यांनी नोंदलेलं आहे. तेव्हा मला असं वाटतं की राजवाड्यांचा, अण्णा असं म्हणायचे की आत्मविश्वास आणि अभिनिवेश दोन्ही त्यांच्या ठायी होता आणि तो आत्मविश्वास केवळ निष्ठेतून निर्माण झालेला नसून त्यांच्या प्रखर प्रज्ञेची आणि प्रचंड व्यासंगाची बैठक त्याला होती. स्वदेशाभिमान किंवा राष्ट्रीय भावना हेही राजवाड्यांच्या कामाच्या मागची प्रबळ प्रेरणा होती. या सगळ्याचा सामग्री आणि विचार आजच्या व्याख्यानामध्ये हल्लीकर करणारच आहेत.
त्यांची लेखमाला आपण सगळेजण वाचतो आहोत. या निमित्ताने या वास्तूत, या सभागृहात राजवाड्यांच्या विचारांचा जागर व्हावा ही आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाची, अगत्याची अशी गोष्ट आहे. आणि त्याला राजवाड्यांच्या नुकत्याच झालेल्या आठवणीची पण त्याच्यासाठी आठवणीच्या दिवसाची नोंद आहे, पार्श्वभूमी आहे. मी फार आनंदाने आणि काय त्याला म्हणू की काय म्हणू आता, एक आपल्याला उत्तम व्याख्यान ऐकायला मिळणार आहे त्यासाठी मी हल्दीकरांना पाचारण करते आणि मी समोर बसते. माईक लावायचं, माईक लावायचं. अरे नमस्कार, बरे आहे का? होय होय. माझ्याकडे आहे का? आई एक वाजत आहे, हे उचलतं. त्यात रेकॉर्ड होत आहे का? बरं बरं. नमस्ते शारदे देवी, नमस्ते शारदे देवी काश्मीर पूर्वासिनी, त्वामहं प्रार्थये नित्यं विद्या ज्ञानंच देहि मे. अक्षसूत्रांकुशधरा पाशपुस्तकधारिणी, मुक्ताहार समायुक्ता वाचि तिष्ठतु मे सदा. कंबुकंठी सुतोमरोष्ठी सर्वाभरणभूषिता, महासरस्वती देवी जिह्वाग्रे सन्निवेश्यता. या श्रद्धा धारणा मेधा वाग्देवी विधिवल्लभा, भक्त जिह्वाग्र सदना क्षमादि गुणदायिनी. नमामि यामिनी नाथ लेखालंकृत कुंतला, भवानीं भवसंताप निर्वापण सुधा नदी. इतिहासप्रेमी बंधू भगिनीनो, आज माझ्या आयुष्यातला अत्यंत दुर्मिळ असा योग जुळून आलाय. इतिहास विषयाचा मी अभ्यासक आहे आणि इतिहासाचार्य राजवाडे हे इतिहासाच्या अगदी सुरुवातीच्या बाराखडी जेव्हा मी गिरवायला सुरुवात केली तेव्हापासून कानावर पडलेलं नाव आहे. त्याचं स्मरण, त्या महापुरुषाचं, बहुआयामी व्यक्तिमत्वाचं, त्यांच्या स्मृतिशताब्दी वर्षात करण्याचं भाग्य मला लाभलं. आणि आजच्या या माझ्या व्याख्यानाला मी राजवाड्यांकडे वळण्यासाठी जे कारण झाले ते माझे सख्खे स्नेही सागर देशपांडे आज इथे उपस्थित आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे. गेल्या वर्षी त्यांच्या जडणघडण या मासिकाच्या दिवाळी अंकासाठी मी इतिहासाचार्य राजवाड्यांवरती लेख लिहायचं मान्य केलं होतं, पण काही कारणास्तव ते जमलं नाही. पण तो लेख लिहिण्यासाठी म्हणून मी जो काही इतिहासाचार्यांचा अभ्यास सुरू केला त्याच वेळी मला असं जाणवलं की हे एका लेखात मावणारं असं व्यक्तिमत्व नाही. आज मी जवळजवळ दैनिक लोकसत्तेच्या मधून जे राजवाडे विचार विश्व नावाची लेखमाला लिहितोय त्यातल्या निम्म्या प्रवासाच्या टप्प्यावर आल्यानंतर सुद्धा मला असं जाणवतं की जरी 250 लेख माझे झाले, 31 डिसेंबरला त्यांची स्मृतिशताब्दीचं हे वर्ष संपेल, त्या दिवशी माझा शेवटचा लेख प्रसिद्ध होईल, तरी सुद्धा राजवाड्यांचं सगळं कार्य मी 250 लेखात मांडू शकलोय असं होणार नाही. दशांगुळ नाही, शतांगुळ वर उरेल असं त्यांचं काम. मी अशी मनात भावना आल्यामुळे लोकसत्ताचे संपादक आणि माझे आमच्या राजवंशच्या संपादन कार्यामुळे अगदी जवळचे मित्र झालेले गिरीश कुबेर यांना सहज एक निरोप पाठवला
की गेल्या वर्षी जसं तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या लेखनावर, त्यांच्या विचारांवर एक सदर सुरू होतं, ते सदर पाहूनच मला हे असं काही करता येईल अशी एक कल्पना सुचली होती. म्हणून मी त्यांना विचारलं की असं असं आहे, आणि हा साधारण जुलैचा महिना होता. माझ्या मनात असा विचार आला, तो मी त्यांना कळवला की जसं यंदा तर्कतीर्थांचं चालू आहे, डॉक्टर सुनील कुमार लवटे लिहित आहेत, तसंच मी या राजवाड्यांच्या इतिहासाचार्यांच्या आणि त्या इतिहासाचार्यांच्या इतर कार्यांच्या पैलूवर सुद्धा थोडं थोडं लिहिता यावं, असं मला वर्षभराचं सदर लेखन जमेल का, चालेल का मी लिहिलं तुमच्या वर्तमानपत्रात तर? आपण मला 15-20 दिवसात आपला निर्णय कळवावा, म्हणजे मी माझं गृहपाठ सुरू करेन. राजवाड्यांकडून जे काही इतिहासाचा अभ्यासक म्हणून शिकायला मिळालं त्यात, आणि अण्णांच्या सारख्या माझ्याशी संबंधित आलेल्या एका ज्ञानोपासकाचेही जे काही संस्कार झाले माझ्या पत्रकारितेच्या अगदी प्रारंभीच्या वेळी, त्यामुळं गृहपाठ करण्याची सवय ही काही जाता जात नाही. त्यामुळं मी त्यांना कळवलं, आणि त्यांचा त्याच दिवशी मला निरोप आला की आपण हा प्रकल्प पुढे न्यायचा आहे, 15-20 दिवसाची गरज नाही, हा आपण करणार आहोत. आणि तसं हे सदर सुरू आहे. आज त्याबद्दल जसं मला फार त्यांच्याबद्दल, डॉक्टर सागर देशपांडे यांच्याबद्दल जसा एक कृतज्ञता व्यक्त करायची ही मी संधी घेतोय, तसंच तीर्थस्वरूप अण्णांबद्दलही 4 शब्द बोलले पाहिजे. आज डॉक्टर राचिम ढेरे संस्कृती अध्ययन केंद्रातर्फे हे बोलताना मला माझ्या पत्रकारितेच्या अगदी सुरुवातीच्या काळात जो काही अण्णांचा सहवास लाभला त्याबद्दलही 2 गोष्टी बोलल्या पाहिजे. विस वाळिंबे हे माझे पत्रकारितेतले अगदी ज्येष्ठ हितचिंतक. त्यांनी माझे सुरुवातीचे महाविद्यालयात असतानाचे इतिहासावरचे लेख केसरीच्या रविवारच्या पुरवणीतून छापले होते. त्यांच्या निमित्तानं, त्यांच्या बरोबरीनं जात मी अण्णांच्या वर्तुळात त्यावेळेला शिरलो होतो. आणि मुस्लिम मराठी संत कवी यांच्यावरचं त्यांचं आधी प्रसिद्ध झालेलं पुस्तक हे मला माहिती होतं, मी ते अभ्यासलं होतं. आणि 1972 मध्ये मी जय बांगला सोनार बांगला अशा नावाचं एक पुस्तक लिहिलं. ते पुस्तक होतं प्लासीच्या लढाईपासून मुजीबुर रहमान सुटले तोपर्यंतचा संपूर्ण 215 वर्षांचा बंगाल प्रांत डोळ्यासमोर ठेवून आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा लिहिलेला इतिहास होता. डॉक्टर राचिम ढेरे यांच्याबरोबर मी ते पुस्तकावर दिल्यानंतर जी काही चर्चा झाली त्याच्यात मी आत्ता ज्या पुस्तकाचा उल्लेख केला आहे त्याच्यात सांस्कृतिक एकात्मतेचा जो धागा त्याने गुंफलेला आहे, आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी फिरून पीर, दर्गे, अमुक तमुक हे सगळे हाताळून तिथल्या पोथ्या धुंडाळून असा जो मुस्लिम मराठी संत कवींच्या वरचा जो ग्रंथ प्रसिद्ध केला होता, आणि नंतर त्याचं भारतीय एकात्मतेचे शिल्पकार या नावानंही वेगळी आवृत्ती पुढे आली, प्रसिद्ध झाली. अलीकडे सुदैवानं कलकत्त्याच्या एका प्रकाशनानं पुढाकार घेऊन आत्ता अलीकडच्याच काळात एक 2-3 महिन्यापूर्वी त्याचा इंग्रजी अनुवाद सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. आपल्या राचिम ढेरे अध्ययन केंद्र, संस्कृती अध्ययन केंद्रातर्फेच इथे कार्यक्रम झाला होता याच सभागृहात. त्यावेळेला मी बंगालमधल्या मुसलमानांनी जी सांस्कृतिक एकात्मतेसाठी जी मोठी कामगिरी बजावली त्याचा त्या पुस्तकात फक्त एका पानात आढावा घेतला होता, आणि अण्णांना तो अतिशय आवडला होता. त्यांचे आशीर्वाद हे मला त्या एका पानी माझ्या मजकुरामुळे मिळाले होते. आज मी मुद्दाम, जसं आता अरुणाताईंनी खुद्द राष्ट्रीय उत्थानाचं शोधपर्व या गंगाजळीतल्या अण्णांच्या लेखातला काही भाग वाचून दाखवला. 1964 साली इतिहासाचार्यांची जी जन्मशताब्दी साजरी झाली त्या निमित्तानं भारत इतिहास संशोधक मंडळात अण्णांनी वाचलेल्या निबंधातला तो भाग आहे. सुदैवानं अलीकडे मी जो काही गृहपाठ करतोय त्याच्यात मंडळानंच त्यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्तानं एक जी विशेषांक प्रसिद्ध केला तो मिळाला, आणि त्यात
डॉक्टर अचिम ढेरे यांनी 20 डिसेंबर 1976 मध्ये, म्हणजे 50 वर्षांपूर्वी, इतिहासाचार्यांच्या 50व्या स्मृती शताब्दी निमित्तानं जो इथे भारत इतिहास संशोधक मंडळानं आयोजित केलेला परिसंवाद होता, निबंध चर्चासत्र होतं, त्यात राजवाडे यांच्या एकूण या ह्याच्याबद्दलचं लोकसंस्कृती विषयक अध्ययन राजवाडे यांनी असा निबंध वाचला होता. अजून तो आम्हाला शोधून सापडलेला नाही, परंतु तो शोधकार्य सुरू ठेवलं पाहिजे. अण्णांचा तोही एक महत्वाचा दस्तऐवज ठरेल असा लेख आपण मिळवू. तो नंतर कदाचित प्रसिद्ध झालाही असेल, परंतु त्याच अंकात इतर जे निबंध वाचले गेले होते त्याचा समावेश आहे, छापलाय याच अंकात ते इतर निबंध, थोडासा गोषवारा म्हणून. परंतु अण्णांचा हा या लेखाचा गोषवारा त्याच्यात नाही. तर मी त्यावेळेला असं लिहिलं होतं की आर्थिक क्षेत्रातल्या अनिवार्यतेहूनही मोठी होती सांस्कृतिक एकात्मता. बंगाली हिंदू व मुसलमान दोघांनाही आपल्या संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान वाटत होता. बंगाली साहित्य विश्वात ही एकात्मता घडोघडी निदर्शनाला येत होती. अग्निवीणा वाजवणारा विद्रोही कवी काझी नजरुल इस्लाम बंगाली हिंदूंना त्याज्य वाटण्याऐवजी आदरणीय वाटत होता, आणि सर्व क्षुद्र स्वार्थांचा धिक्कार करणारा रवींद्रनाथांसारखा महाकवी बंगाली मुसलमानांना अभिमानास्पद वाटत होता. बंगाली भाषेच्या इतिहासात मुसलमानांचा वाटा फार मोठा आहे आणि महत्वाचा आहे हे सर्व बंगाल्यांना ठाऊक होतं. शरदचंद्र, बंकिमचंद्र किंवा रवींद्रनाथ टागोरांनी बंगाली भाषा समृद्ध बनवली हे जितकं ऐतिहासिक सत्य आहे, तितकंच बंगालीला राजाश्रय मिळाला तो मुसलमान सामंतांकडून हेही ऐतिहासिक सत्य आहे. मुसलमानांनी भारतात जी काही अल्पस्वल्प विधायक कार्य केली त्या कार्यांमुळं भारतीय संस्कृती अधिक संपन्न बनली. त्या कार्यांपैकीच हे एक कार्य होतं. दिनेशचंद्र सेनांसारख्या सुप्रसिद्ध बंगाली भाषाविदानं असं म्हटलंय कि हिंदू राजा स्वाधीन बने रहते तो बंगला भाषा को राज दरबार तक पहुंचने का अवसर ही न मिलता. बंगाल के मुसलमान सामंतों ने बंगला भाषा को राजाश्रय दिया, बंगला में संस्कृत ग्रंथों का अनुवाद करवाया, उत्तर भारत की लोक कथाओं के आधार पर सुंदर सुंदर प्रेमाख्यान लिखवाय, हे त्या भाषाविदाने लिहिले. कालिदासाच्या उपमा आणि जयदेवाच्या पदावलीतले गीतगोविंदकार जयदेवाच्या पदावलीतले छंद यांच्या आधारावर राजस्थानी लोकसाहित्यातील नायिका सती मैना हिच्यावर प्रेमाख्यान लिहिणारे दौलत काजी हे संस्कृतचे काढे पंडित होते, तरी त्यांनी रचना केली ती बंगाली भाषेतच. श्यामल अंबर श्यामल खेती श्यामल दश दिशा दिवसक ज्योती यासारख्या सुंदर पंक्तींनी बंगाली साहित्य लक्ष्मीला सजवणाऱ्या दौलत काजींचं उदाहरण हे अपवादात्मक नाही. परमेश्वर दास नावाच्या दरबारी कवीकडून महाभारताचा बंगाली अनुवाद करून घेतला तो पराकल खानानं. श्रीकर नंदीकडून महाभारताची कथा लिहून घेतली ती नसरत खानानं. रसूल विजय नावाच्या काव्यात हिंदू देवदेवतांचं अवतारांचं वर्णन केलं ते सय्यद सुलतानानं. ही भारतीय राष्ट्रवादाची जोपासना करीत असताना या साऱ्यांचं ऋण मान्य करावंच लागतं असं मी त्या पुस्तकामध्ये लिहिलं होतं. आणि अण्णांनी मला भारतीय संस्कृतीचे असे आंतरधर्मीय धागे मी धागेदोरे शोधतोय याबद्दल शाबासकी दिली होती. आज अण्णांचं स्मरण करताना आणि त्यांनाही गुरुस्थानी असणार आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाच्या आजच्या स्थितीशी ज्यांचं नाव अपरिहार्यपणे जोडलं गेलेलं आहे अशा राजवाड्यांच्या बद्दल आदरभाव व्यक्त करताना एक वेगळाच योग जुळून आलाय याचंही मला समाधान आहे. यंदाचं वर्ष हे स्मृती शताब्दीचं वर्ष आहे आणि या स्मृती शताब्दी वर्षातल्या जयंतीच्या दिवशी त्यांनी स्थापन केलेल्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या विका राजवाडे सभागृहातच मी या महापुरुषाला आपल्या सर्वांच्या वतीनं आज श्रद्धांजली अर्पण करतोय. खुद्द अण्णांनी जे हे आता शोध पर्व म्हणून अरुणाताईने जो लेख वाचून दाखवला त्यातच राजवाड्यांच्या अनेक मर्यादा किंवा आक्षेपार्ह असलेले त्यांच्या कल्पनाविलासामुळे घडलेले त्यांच्या हातून घडलेले अगदी चुका नव्हे प्रमाद म्हणता येतील अशा सुद्धा गोष्टी त्याच्यात वर्णन केल्या आहेत, थोडक्यात केल्या आहेत. खंडोबाच्या याच्याऐवजी पर्वतीजवळच्या स्कंद या एका नावाशी जोडलेलं त्यांनी
त्या खंडोबा या देवतेचं नातं, त्याच्याबद्दल अण्णांनी एका परिच्छेदात उल्लेख केला आहे. त्यांच्या मर्यादांचा आणि आपल्या सुद्धा मर्यादांचा या एका 20 पानी ह्याच्यात राजवाड्यांचं सगळं राष्ट्रीय उत्थानाचं शोधपर्व आपल्याला मांडता आलं नाही. हे खुद्द राचिम ढेरे यांसारख्या एका तपस्वी माणसानं या लेखात नमूद केले, गंगाजळीतल्या या लेखात. तर मी तर यांच्या पुढे काय, काहीच नाही. आज ज्यांनी हजारो साधनं गोळा केली, केवळ गोळा केली नाही, ती लिप्यंतर करून आपल्या समोर मांडण्यासाठी कष्ट घेतले, ठस्सा खाल्ल्या. सर यदुनाथ सरकाराने त्यांना पेनीलेस कलेक्टर असं म्हटलं होतं. अण्णांनी याचा उल्लेख केला आपल्या या लेखात. ते निष्कांचन राहिले, पण त्यांना इतिहासाच्या आत्म्याचं कांचन सापडलं असं अण्णांनी लिहिलंय. अशा निष्कांचन स्थितीत वणवण भटकत, अर्जव करत, लोकांच्याकडे वारंवार जावं लागलं तरी सुद्धा चिकाटीनं आपला तो प्रयत्न चालू ठेवत त्यांनी जे हजारो साधनं इतिहासाची गोळा केली, ती गोळा केली, त्याच्यावर संस्कार केले, संपादकीय संस्कार केले, ती छापण्यासाठी काही काही प्रयत्न केले. असे आज 22 खंड आपल्याला उपलब्ध झाले. त्या 22 इतिहासाच्या खंडांपैकी काही खंडांना त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना ह्या गाजलेल्या आहेत. प्रस्तावनांमध्ये त्यांची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा समन्वय होऊन जो आविष्कार घडलेला आहे साहित्याचा, त्याचाही अभ्यास त्याच्या खंड आणि डॉक्टर सदानंद मोरे यांची अतिशय प्रदीर्घ अशी त्या खंडाला सुद्धा प्रस्तावना आहे. आणि भास्कर भट यांनी धुळ्याचे त्यांचे जे शिष्योत्तम भट त्यांनी लिहिलेल्या चरित्रामुळे किंवा त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे सगळं राजवाड्यांचं जे काही समग्र साहित्य आज उपलब्ध झालं, 97-98 मध्ये त्याचे 13 खंड प्रसिद्ध झाले. आज सगळे खंड बाजारात उपलब्धही नाही. या स्मृती शताब्दीच्या निमित्तानं कुठल्या तरी प्रतिष्ठाननं, कारण सरकारकडेच प्रत्येक वेळेला अशासाठी हात पसरावा असं मला वाटत नाही, राजवाड्यांनाही ते आवडलं नसतं. परंतु असे खंड प्रसिद्ध व्हावेत, सहजासहजी आपल्या ह्यांना उपलब्ध व्हावेत. आज ऑनलाईन पाहिलं तर आपल्याला सापडतं, परंतु ते साहित्य सहजासहजी वाचणाऱ्या, आज माझी लेखमाला वाचल्यानंतर मला रोज किमान 5-7 तरुणांचे असे फोन येतात की आम्हाला हे वाचावंसं वाटतंय, पण कुठे उपलब्ध होईल. जुनी पुस्तकं उपलब्ध नाही, ही खंत व्यक्त करावीशी वाटते. आणि अशा ह्याच्यात त्यांनी केवळ ते संपादन करून छापलं नाही, त्याच्यावरती भाष्यही केलं. आणि या सगळ्या अशा त्यांच्या प्रवासाचा जो काही थोडक्यात आढावा मी घेऊ शकणार आहे, तर तासा सव्वा तासात त्यांचं चरित्र मी आपल्याला सांगू शकेन असा माझा दावा नाही. त्यांच्या चरित्राबद्दलच्या काही वदंता, त्यांनी कोणाला काय उत्तरं दिली, कोणाशी खटके उडाले, याच्याबद्दल कितीही सांगितलं तरी ते कमी पडेल. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांच्या अनेक संकल्पना, अनेक सिद्धांत यांच्याबद्दलचे जर वादविवादच सांगायचे झाले तर त्याबद्दलही खूप साधक बाधक अशी मांडणी करावी लागेल. एकच पक्ष मांडून भागणार नाही, एका पक्षाची मांडणी करायची आणि त्यांच्यावर घेतलेल्या आक्षेपांची नुसतीच वासलात लावायची, हेही बरोबर ठरणार नाही. त्यामुळं माझं आपल्यासमोर आज जे काही निवेदन मी आपल्या राजवाड्यांच्या जीवित कार्याबद्दल, जीवनाबद्दल आणि कार्याबद्दलचे करणार आहे, ते ह्या मर्यादेत आपण समजून घ्यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. जे राजवाडे कोकणात वरसई नावाच्या एका गावी आजोळी जन्माला आले, 4थ्याच वर्षी त्यांना एक 4 वर्षाचा मोठा भाऊ होता, तेही मोठे गाजलेले वैजनाथ काशीनाथ राजवाडे हे खूप गाजलेले, ज्यांच्या कार्याची स्वतंत्र दखल घ्यावी लागेल. परंतु ते ज्येष्ठ हे बंधू पण खुद्द विश्वनाथ 4 वर्षाचे असतानाच त्यांचं पितृक्षेत्र हरपलं. मग काही काळ इकडे तिकडे आपल्या माहेरी जाऊन वगैरे वगैरे त्यांच्या मातोश्री राहिल्या, परंतु ते काही फारसं जमलं नाही, स्वाभिमानाला ते साजेसं नव्हतं. म्हणून पुण्यात ते येऊन त्यांचं कुटुंब राहिलं. मोठ्या बर्दाजवळ जोगळेकरांच्या वाड्यात त्यांनी भाड्याचं घर घेतलं वगैरे वगैरे. या गोष्टी या आपल्याला त्यांच्या चरित्रात आढळतात. ते गेल्यानंतर तिलांजली नावाचा जो एक त्यांचेच मित्र वादा मोगळे म्हणून जे
ईश्वरपूरचे होते, त्यांनी तिलांजली अंक काढला ब्राह्मण पत्रिकेचा. त्या पत्रिकेत राजवाड्यांची जन्मकुंडली पण आहे एका लेखात, आणि मुंडलेंनी खुद्द त्याचा सगळं खुलासा पण केलेला आहे की दत्तोवामन पोतदारांनी म्हणजे हे पुतण्यासारखे होते राजवाड्यांचे, त्यांच्या मित्राचे चिरंजीव दत्तोवामन पोतदार. पण राजवाडे गेल्यानंतर लिहिताना केसरीतल्या एका लेखात त्याने साल बदललं म्हणून सण आणि हे सगळं बिघडून गेलं. त्याबद्दलची तिथे चर्चा सुरू झाली आपल्या समाजात. म्हणून त्यांनी विचारलं आणि यांनाच मुंडल्यांनाच विचारलं. तर मुंडल्यांशी जेव्हा केव्हा राजवाडे बोलले होते तेव्हा ते असं स्पष्ट म्हणाले होते की माझा ज्योतिषावर विश्वास नाही. परंतु त्या काळात आपल्याला काय, आणि त्यांना 100 वर्ष जगण्याची इच्छा होती, आशावादी होते, प्रचंड काम करावं आणि निरनिराळे प्रकल्प पूर्णत्वाला न्यावेत अशी त्यांची हे होती. आता पुढे जाताना ज्याचा उल्लेख होणार आहे तसा एक कोश तर त्यांना 1000 पाने लिहायची होती आणि त्याला प्रस्तावना 500 पानांची लिहायची होती. असं करण्यासाठी प्रचंड आयुष्य आपल्याला मिळणार आहे अशी खात्री होती, परंतु ते गेले. 31 डिसेंबर 1926 रोजी त्यांचं निधन झालं. आणि नंतर हा जो अंक तयारची तयारी जेव्हा केली तेव्हा दत्तोवामन पोतदारांच्या त्या ह्याच्यात केसरीतल्या लेखात असा चुकीचा एका वर्ष पुढचं काहीतरी असल्याचा जेव्हा संशय आला तेव्हा मुंडल्यांनी खुद्द पुन्हा दत्तोवामन पोतदारांनाच गाठलं आणि विचारलं. तेव्हा त्यांनी त्यांच्याकडचं टिपवण आणि मुंडल्यांकडची जी माहिती होती ती एकत्र करून हे केलं. आणि मग जन्मतारीख 24 जून 1863 आणि हे आणि 63-64 साली जन्मशताब्दी त्यांची साजरी झाली. भारत इतिहास संशोधक मंडळात तो जो आत्ता मी दाखवले तो त्या चर्चासत्राचा सगळा हा या स्मरणिकेत आपल्या मंडळाच्या आता ह्याच्यात सुद्धा उपलब्ध आहे. त्याच्यानंतर पुण्यात आल्यानंतर मोरोबा दादाच्या हौदांमध्ये 100 वेळा उड्या मारायच्या. हे असले प्रकार हे विश्वनाथ करत असे. 5व्या वर्षापर्यंत आईच्या दुधावर पोचलेले होते. अतिशय देखणे होते, आई आजीचे लाडके होते, पण माऱ्या करायचे. आणि माऱ्या करून अशा त्यांच्या तक्रारी आल्या, भावाला मध्ये पडावं लागलं. असं झालेलं असताना एकदा आईनं बेदम मारलं. ते जे काय आईच्या बद्दल त्या एका मारामुळं जी त्यांच्या मनात आईबद्दलची एक आढी निर्माण झाली ती पुढे कायम टिकली. दुर्दैव आहे, परंतु आईबरोबर त्यांचे संबंध पुढे कायम विचित्र राहिले. आई पुढे वैजनाथजींकडे कराचीला जाऊन राहिले. वैजनाथ जेव्हा कराचीला गेलेले होते तेव्हा आई सुद्धा तिकडे जाऊन राहिली. इकडे काही वेळेला असायची, तिच्याकडून ते पैसे घ्यायचे, वसूल केल्यासारखे पैसे घ्यायचे, परंतु तिच्याशी त्यांचं वागणं काही चांगलं झालं नाही. ती त्यांना आग्या देताळ म्हणायची. अशा गोष्टी आपल्याला त्यांच्या चरित्रात सापडत जातील. ते गेल्यानंतर एक साधारण 1-2 वर्षात 28 साली पांडुरंग सदाशिव साने या नावानं, म्हणजे पुढे ज्यांना आपण साने गुरुजी म्हणून ओळखतो, त्यांनी त्यांचं चरित्र लिहिलं. ते त्यांचं खऱ्या अर्थानं पहिलं चरित्र ते आता उपलब्ध आहे आता, परंतु त्याच्यात त्यांनी हे थोडक्यात सगळे असे त्यांचे जे पैलू आहेत, त्यांच्या बालपणातल्या ज्या ह्या अशा गोष्टी आहेत त्याचं वर्णन केलं आहे. आणि प्राध्यापक पुराणिक यांनी लिहिलेलं आणि अस्मिता प्रकाशनानं प्रसिद्ध केलेलं असं पुस्तक कदाचित या 1-2 महिन्यात मेरविन पब्लिशिंग याच्यातर्फे पुन्हा प्रकाशितही होईल. राजवाड्यांचं चरित्र, वि. का. राजवाडे व्यक्तित्व आणि कर्तृत्व या नावाचं. पण हे अशी चरित्र इतरही जणांनी लिहिली. देशपांडे आपल्या महाराष्ट्राच्या शिल्पकारांचा जो संपूर्ण कोश केला होता गंधर्ववेद प्रकाशनानं, त्यातही राजवाड्यांचं चरित्र आहे. या चरित्रातून आपल्याला हळूहळू ते पुढे जात आपल्याला कळतं ते अत्यंत चंचल होते. सुरुवातीच्या शिक्षणामध्ये त्यांनी कधीही रस फारसा घेतला नाही. इथे पुण्यात असलेल्या आणि त्यांनी आत्मचरित्रात्मक जे त्यांचे लेखन काही प्रसिद्ध केलंय एका खंडात, आणि डॉक्टर यदी फडक्यांनी ते संपादित केलेला आहे तो खंड. त्या ह्याच्यात त्यांच्या सगळ्या अशा गमती जमती आणि शिक्षणाबद्दलचं त्यांचं ते कठोर परीक्षणात्मक लेखन आहे ते आपल्याला तिथे वाचायला मिळतं. त्यावेळेच्या शालेय शिक्षणाच्या सगळ्या ह्याचे त्यांनी वाभाडे काढलेत अक्षरशः. परंतु त्या सगळ्या वेगवेगळ्या 5 वर्षात 7 शाळा झाल्या.
आणि त्या शाळांचे बदल कसे होत गेले. आमची एखादी कुठेतरी ही मिळाली की सगळे विद्यार्थी सुद्धा एका शिक्षकाच्या बरोबरीनं दुसऱ्या शाळेत कसे जात, त्यामुळे इयत्ता कशा बदलत, मोहात त्याचं टाकलं जाईल. शिक्षक विद्यार्थ्यांना मोहात टाकण्यासाठी हा तुला पुढच्या वर्षात पुढच्या इयत्तेत बसवतो असं कसं सांगत, असे सगळे प्रकार त्यांनी आपल्या या पुढे लिहिलेल्या आत्मकथनात्मक लेखात आहेत. माझे शालेय आणि याचं शिक्षण म्हणून त्यांनी जो लेख लिहिला आहे त्याच्यात. परंतु या सगळ्या ह्याच्यात त्यांचा पुढे पुढे जात असताना जवळजवळ 1884 ते 1890-91 हा काळ पदवी परीक्षेच्यासाठी खर्च करावा लागला. त्यांना पदवी परीक्षा करण्यासाठी जे काही एकूण वातावरण होतं त्या वातावरणाशी त्यांचं कधीच जुळलं नाही. शालेय शिक्षणात जेव्हा मॅट्रिक झाले आणि त्यानंतर पहिल्या सत्रासाठी मुंबईला एल्फिन्स्टन महाविद्यालयात गेले तेव्हा त्या ठिकाणच्या सगळ्या युरोपीय आणि आपल्या देशी प्राध्यापकांबद्दलही त्यांचं मत फारसं चांगलं नव्हतं. ते ज्या पद्धतीचं इंग्रजी शिकवत त्या पद्धतीच्या त्यांच्या पद्धतीवरती टीका करणारं त्यांनी लेखन केलं, आपल्या आठवणींमध्ये लिहिलेलं. आणि पहिलं सत्र झाल्यानंतर दुसऱ्या सत्रात त्या पहिल्या सत्राच्या ह्याच्यातच एक अशी विचित्र घटना घडली, ती म्हणजे चिपळूणकर गेल्याची बातमी त्यांना तिकडे असताना कळली, मुंबईत असताना. त्यांचा प्रचंड चिपळूणकरांवर, विष्णूशास्त्री चिपळूणकरांवर आदरभाव प्रचंड कमालीचा होता. ते त्यांना महात्मा चिपळूणकर म्हणत पुढे. त्या चिपळूणकरांच्या निधनाची बातमी वाचल्यामुळे ते इतके अस्वस्थ झाले, तोपर्यंत त्यांच्या मनात कधीही माणूस मरतो, माणूस मरू शकतो याबद्दलची कल्पना झाली नव्हती, असं लिहिलंय त्यांनी. आणि त्यामुळे माणसाच्या मृत्यूबद्दलच्या कल्पनांनी ते इतके अस्वस्थ झाले की दुसऱ्या सत्रासाठी गेलेच नाही. मग इथे आले, काही काळ इकडे तिकडे असे टवाळी करत राहिले. नंतर वैजनाथजींना डेक्कन फेलोशिप मिळाली, दक्षिणा फेलोशिप मिळाली, म्हणून त्यांची डेक्कन कॉलेजमध्ये प्राध्यापकी करण्यासाठी तिकडे ते गेलो त्या फेलोशिपच्या ह्याच्यासाठी, म्हणून हे दुसऱ्या सत्रासाठी तिथे गेले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा कसा माणूस होता, तुम्हाला आश्चर्य वाटावं म्हणून मुद्दाम 2 गोष्टींचा उल्लेख करतो. तिथल्या या सगळ्या अशाच उंच या छपरांमध्ये, छपरांच्या खाली ज्या मोकळ्या जागा असतात त्याच्यात घोबड्यांची अंडी त्यांना एकदा पाहायला मिळाली. ती घोबड्यांची अंडी खाऊन बघितली त्यांनी, त्याचा त्रास झाला त्यांना. आणि त्याचप्रमाणे इकडे शाळेत असताना काही वेळेला त्यांनी वनस्पतीशास्त्र शिकवलं, काही वेळा इंग्रजी शिकवलं. टेल्स फ्रॉम लॅम्बचं जे पुस्तक आहे टेल्स फ्रॉम शेक्सपियर ते शिकवलं. पण वनस्पतीशास्त्र शिकवताना त्यांना प्रयोग करायची हौस आली एक दिवस. आणि प्रयोग करायला म्हणून ते कात्रजच्या जंगलात गेले तिकडे. आणि कात्रजच्या जंगलात एक वनस्पती त्यांना सापडली, त्याची पानं खाल्ली त्यांनी. काही माहिती नाही कुठली वनस्पती आहे, काय आहे, काही माहिती नाही. पण कोणाचीही चौकशी केली नाही की हे असं असं पान आहे, मी खाऊ का नको, काही कोणाला न विचारता खाल्ली. ती खाल्ल्यानंतर त्यांची लाळ गळायला लागली, ती थांबे ना. ते पुण्यात आले, डॉक्टरकडे गेले, डॉक्टरांकडून औषध घेतलं. त्यानंतर जवळजवळ 2.5-3 तासांनी त्यांची गळणारी लाळ थांबली. हे असे विक्षिप्त प्रकार त्यांनी खूप केले. मग त्या डेक्कन कॉलेजच्या वसतिगृहात गेले ते राहायला. आणि त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्याची जडणघडण होईल असं त्यांची दिनचर्या कशी होती याचंही त्यांनी वर्णन केलं. पहाटे उठून कसा व्यायाम करायचे, कसं आहे तिकडून आल्यानंतर सिगारेटी ओढणाऱ्या निरनिराळ्या मित्रांबरोबर काय चर्चा करायची. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर तिथली आपली चांगली शरीरयष्टी व्हावी म्हणून नौकानयन कसं करायचे. आणि याबरोबरच प्राध्यापकांना न जुमानता, प्राध्यापकांच्या सांगण्याकडे लक्ष न देता ग्रंथालयातले सगळे वेगवेगळ्या विषयांवरचे ग्रंथ कसे वाचायचे याचंही त्यांनी वर्णन केलं. आणि हे ग्रंथ वाचन ही त्यांची इतकी त्यावेळेपासून लागलेली जी सवय आहे, त्यांच्या व्यासंगाला मिळालेली ती जी एक चौफेर अशी व्याप्ती आहे, ती त्यांना पुढे उपयोगी पडली. त्यांनी त्यावेळेला जे मिळेल हातात ते वाचलं. आणि त्यावेळेला आलेल्या गेलेल्या ह्याच्या तिथल्या जवळच्या खडकीच्या या लढाईत झालेल्या ह्याच्याबद्दल बेन सारख्या प्राध्यापकांकडून झालेली वक्तव्य, डेक्कन कॉलेजचं एकूण वातावरण, आणि त्यामध्ये हळूहळू सगळं इंग्रजीचं वर्चस्व आपल्यावर लादलं जात आहे याची चिपळूणकर, मोडक, परशुराम ताता गोखले
गोडबोले यांच्यासारख्या लोकांनी केलेले जे काही संस्कार होते त्या काळातल्या मराठी साहित्यातून आणि प्रामुख्यानं चिपळूण विष्णूशास्त्रींच्या निबंधमालेतून, त्यामुळे माझ्या डोक्यात सगळे जे इंग्रजी धर्तीचे विचार, बोलायचं इंग्लिशमध्ये, आपल्या समोर येणाऱ्या ट्यूनशी बोलायचं ते सुद्धा इंग्लिशमध्ये, त्याच्याशी व्यवहार करायचा सगळा इंग्लिशमध्ये, सगळं माझं सगळं आंधळलेलं झालेलं होतं. ते मी त्या सगळ्या वाटेनं गेलो असतो तर आपल्या भारतातले महाराष्ट्रातले सगळे जे विद्वान ज्या पद्धतीनं दुटप्पीपणा करायचे, आत्मतलबीपणा करायचे, इकडे सांगायचे की आपल्या देशाचा याच्याबद्दल असा असा करायचा पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे, आपल्या भाषेवर प्रेम केलं पाहिजे, बोलायचे सगळे कॉन्व्हर्सेशन मध्ये इंग्लिशमध्ये. त्या ह्याच्यातून बाहेर पडायला मला या सगळ्या तिघांचा, संकटमोचक त्रिमूर्ती म्हणून या सगळ्यांचा उल्लेख केलाय त्यांनी. काव्य इतिहास संग्रह, निबंधमाला आणि यांचा या सगळ्या लोकांचे आभार मानून त्यांनी आपण त्यातून बाहेर पडलो असं म्हटलं. एवढंच नव्हे तर त्यांनी केलेल्या व्यासंगाचा त्यांनी समाजासाठी उपयोग करण्यासाठी भाषांतर नावाचं मासिक काढलं. ते 37 महिने टिकलं. आता 37 महिने त्यांनी भाषांतर जे केलं ते काही काही सहकार्यांच्या बरोबरीनं आलेलं, त्यांच्याकडून आलेलं साहित्य छापलं, पण त्यातले काही लेख हे त्यांनी स्वतः भाषांतरित केले होते. म्हणजे इंग्रजीवर प्रभुत्व होतं की नाही तर होतं, पण त्यांनी चिपळूणकरांच्या प्रभावाखाली, महात्मा चिपळूणकरांच्या, त्यांच्या दृष्टीनं मी मुद्दाम महात्मा अधोरेखित करून सांगतोय की ज्या काळात ज्योतिराव फुलेंना महात्मा म्हटलं जात होतं आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि यांच्या दृष्टीनं महात्मा विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचं वैचारिक द्वंद्व महाराष्ट्र पाहत होता, अनुभवत होता. त्या काळात चिपळूणकरांच्या प्रभावाखाली राष्ट्रवादी आणि मराठी भाषेवरच्या एका वेगळ्या पद्धतीच्या अभिमानापोटी त्यांनी असा निर्धार केला की मी इंग्रजीमधून लिहिणार नाही. मी आज जयंतीच्या निमित्तानं आजच्या माझ्या लेखमालेत त्यांचं अतिशय दुर्मिळ टिपण त्याचा उल्लेख केलाय. फार पुढे 1909 मध्ये रियासतदार सरदेसाईंनी जेव्हा ब्रिटिश रियासतीचा प्रारंभ करायचा मनात संकल्प केला, त्यावेळेला त्यांनी इंग्रजीमधून इतिहासाचार्य राजवाड्यांना पत्र पाठवलं होतं आणि सूचना मागवल्या होत्या. आपण आज मी मुद्दाम याचा उल्लेख करतो की परस्परांमध्ये कसं सामंजस्य, कसं सहकार्य होतं. त्या काळात एकमेकांच्या लेखनावरती टीका केली जात होती, त्यावेळेला अतिशय परखडपणा दाखवला जात होता. परंतु रियासतदार सरदेसाईंनी असं विचारणं की मी ब्रिटिश रियासत लिहायला सुरुवात करतोय, त्याबद्दल आपण मला काही आपल्या सूचना असल्या तर पाठवा. आणि एरवी कधीही मराठीशिवाय काही न लिहिणारे, तेव्हा जर काही लिहिण्याची वेळ आली तर त्याच्याबद्दल एका ब्रिटिश पुस्तकाबद्दल, ब्रिटिश लेखकानं, इतिहासकारानं लिहिलेल्या मराठा इतिहासावरच्या पुस्तकावर, किंकेडनं लिहिलेल्या पुस्तकावर जेव्हा त्यांनी विरोधी टीका केली मराठीतून, तेव्हा नचिम केळकरांना, साहित्य सम्राट नचिम केळकरांना त्यांनी विनंती केली होती की मी इंग्रजीतून लिहित नाही, पण या पुस्तकावर ते आधी माझे आक्षेप हे भारतभर प्रसिद्ध व्हावेत, भारतभरच्या लोकांना कळावेत, म्हणून आपण याचं इंग्रजीत करून कुठे ना कुठेतरी पाठवावं, प्रसिद्धीसाठी द्यावं. अशा राजवाड्यांनी रियासतदारांच्या त्या ह्याला मात्र 18 कलमांचं, म्हणजे पूर्वीच्या काळात कलम म्हणत 18 मुद्द्यांचं असं एक टिपण पाठवलं होतं. आणि त्या टिपणात 17व्या 18व्या कलमांमध्ये भारतातल्या बरोबरीनंच जगातल्या ऐतिहासिक घटनांचा आढावा घेतला होता. आणि त्या आढाव्यात असं म्हटलं होतं ते आपल्याला, आणि आश्चर्य म्हणजे 18व्या ह्याच्यात कलमामध्ये शेवटच्या एका वाक्याच्या ह्याच्यात की 1950 साली ब्रिटिश साम्राज्याचा अस्त होईल. 1909 साली अशा पद्धतीचं भाकीत आपल्या एका सहकार्याला राजवाड्यांनी ऐकवलं होतं, सुनावलं, कळवलं होतं. आणि हे दुर्मिळ का केवळ इंग्लिशमध्ये लिहिलंय म्हणून नव्हे, तर युरोपीय इतिहासकारांवर त्यांनी जेव्हा जेव्हा वेळोवेळी टीका केली, पहिल्या खंडाच्या 1898 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत पुढे जेव्हा युरोपीय इतिहासकार ग्रँडफ, अमुक तमुक ह्या इतिहासकारांवर टीका करताना काय म्हटलं होतं, त्यांनी वेगवेगळे दोष सांगितले होते. आणि त्यातला एक 4थ्या क्रमांकाचा दोष असं सांगितला होता की ही मंडळी आपल्या मनातलं जे पूर्वग्रह आहेत ते सांगण्यासाठी भाकीतं वर्तवतात, अमक्या निरनिराळ्या घटनांचं याच्यातून असं हे होईल
आणि पर्यवसान असं होईल अशी भाकीतं वर्तवण्याचे हाव या युरोपीय इतिहासकारांना असते. आणि जोपर्यंत या हावेपासून मुक्तता इतिहासकार आपल्याला संपादित करणार नाही तोपर्यंत त्याचं जे काही संशोधन आहे, जे काही त्याचे निष्कर्ष असतील ते चांगल्या पद्धतीचे, निर्लेप पद्धतीचे निघणार नाही असं म्हटलं तर त्याच राजवाड्याने असं भाकीत वर्तवलं होतं. आणि ते असं दुर्मिळ भाकीत 1950 साली त्यांच्या ऐतिहासिक इतिहास आणि इतिहास विषयक लेखांची जो खंड आहे त्याला प्रस्तावना आहे. मला प्रत्यक्ष माझ्या पदव्युत्तर ह्याच्या शिकवणारे आणि ज्येष्ठ आमच्या राजहंसने त्यांची शिवशाहीवरची पुस्तकं प्रसिद्ध केली. डॉक्टर रा कुलकर्णी, रॅन्डक्सचं चरित्र ज्यांनी लिहिलं, त्यांनी त्यांच्या याच्या प्रस्तावनेत त्यांनी या सगळ्या याचा उल्लेख केलाय, मुद्दाम या दुर्मिळ या टिपणाचा. आणि त्यांनी असं म्हटलंय की हे जपानला 1950 साली विजय मिळाला रशिया विरुद्ध युद्धात. 1905 साली जपान हा एक आशियाई देश, युरोपीय देशाचा पराभव करू शकला. त्याची दखल राजवाड्याने घेतली. त्याचप्रमाणे वंगभंगाची चळवळ भारतात झाली. ब्रिटिशांच्या बद्दलचा विरोध वाढत गेला आणि या अशा पद्धतीच्या विरोध वाढत जाणार आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आफ्रिका या ठिकाणी असणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याला असणारे विरोध वाढत जाणार आहेत. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान आणि इतर देश, हे फ्रान्स यासारखे देश हे इंग्लंडचे प्रतिस्पर्धी ठरणार आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत त्यांनी असं सांगितलं होतं की 1950 साली ब्रिटिश साम्राज्याचा अस्त होईल. आणि जवळजवळ तशा पद्धतीनं ब्रिटिश साम्राज्य लयाला गेलं. आणि पाहिलं, रा कुलकर्णीने त्याचा आपल्या भारतीय राज्यघटनेशी सुद्धा 1950 साली झालेल्या घटनेचा सुद्धा उल्लेख आपल्या प्रस्तावनेत केलेला आहे. पण हे सगळं ज्या पद्धतीनं झालं त्याला त्यांच्या या प्रसिद्धीची जी मुख्य जोड मिळाली ती त्यांना सापडलेल्या एका वाईच्या घबाडामध्ये. वाईपासून त्यांचं संशोधन सुरू झालं. ते कसं सुरू झालं ते आपल्याला माहिती आहे. त्या प्रत्यक्ष याच्यात त्यांना इथे पुण्यातच अशी माहिती सापडली की वाईला एक बुंदेल्यांशी संबंधित असे काही हे आहेत आणि एरंड्यांच्याकडे ते दप्तर आहे. त्यांच्या एका मठीमध्ये, अशा म्हणजे हवेलीमध्ये 3ऱ्या मजल्यावरच्या माळ्यावरती जे काही एक असं ठेवलेलं, इथला जो पोटमाळा आहे त्या पोटमाळ्यावर पडलेलं असं दप्तर होतं. त्यातले अस्ताव्यस्त कागद या त्यांच्याच वाईच्या 2 विद्यार्थिनी पाहिले. आणि ताथवटे नावाच्या डेक्कन कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांना त्यांनी ही माहिती दिली की आमच्याकडे असं असं आहे. प्रत्यक्षात हे ताथवटे हे राजवाड्यांचे सहकारी होते, त्यांचे मित्र होते. त्यांच्याकडून कळल्यानंतर त्या ताथवट्यांनीही फार दूरदृष्टी दाखवून त्या दोघांना असं सांगितलं होतं की हे कागदपत्र महत्वाचे आहेत, ऐतिहासिक आहेत, त्यामुळे त्या असेच्या असे कुठेतरी टाकून देऊ नका. असे गैर पडलेले आहेत ते आता तूर्त तरी जपून ठेवा आणि खऱ्या अर्थानं पुण्यात कुणाकडे तरी जाणकाराकडे द्या. आणि पुण्यात जाणकार म्हणून राजवाड्यानं त्यांनी हे सांगितल्यावर राजवाडे लगेच उठले आणि वाईला गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी ते पाहिले कागद. त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की हे पानिपतच्या लढाईशी संबंध असणारी ही मूळ दस्तऐवज आहे. आणि मूळ दस्तऐवज कोणाचे आहेत तर बुंदेले नावाच्या यांच्याशी संबंधित असे हे ग्रंथ आहे. या बुंदेल्यांशी संबंधित ही कागदपत्र आहेत हे म्हटल्यावर त्यांनी ते कागदपत्र त्यांना तर सांगितलीच. त्याची जी सगळी ही होती, तिथला जो पसारा होता त्यातून एक एक कागद निवडत आपण कल्पना करू शकतो. कल्पना चित्र राजवाड्यांचं आकलन करताना अनेक वेळेला आपल्या कल्पना विलासाला सुद्धा वाव ठेवावा लागतो. त्यांनी हे असं सापडल्यानंतर त्या एरंडे दप्तरातले हे सगळे कागद बघितले. त्याच्यातून त्यांना असं लक्षात आलं की हे पानिपतशी संबंधित आणि बुंदेल्यांशी संबंधित, बुंदेल्यांनी काय केलंय काय नाही, एरंड्यांच्याकडे हे कसं आलं वगैरे वगैरे हे पुढे त्यांनी प्रस्तावनेत लिहिलं. परंतु प्रत्यक्षात ते बघत असताना त्याचं लिप्यंतरण करणं आणि ते लिप्यंतरण करून त्याची काही पत्र झाल्यानंतर ती पत्र प्रत्यक्षात आपण छापावीत, प्रसिद्ध करावीत, समाजासमोर हे आणावीत आणि एका महत्वाच्या आपल्या इतिहासात घडून गेलेल्या महत्वाच्या या घटनेचं
चिकित्सक विश्लेषण करता यावं, समाजासमोर ठेवता यावं म्हणून ह्या साधनांचं आपण जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे, प्रकाशन करून समाजासमोर आणलं पाहिजे असं त्यांना वाटलं. त्या ह्याच्यात प्रत्यक्षात आपल्याला जर लक्षात आलं तर घ्यायचं झालं तर पुढे तो पहिला खंड प्रसिद्ध होताना त्यांना प्रचंड सायास पडले. त्यांची एक वेगळीच कथा मोठी सांगत बसावं लागेल. पहिला खंड प्रसिद्ध होण्याच्या अगोदर त्याच्यात अशुद्ध प्रचंड झालं. मला या वेळेला सुद्धा आपल्या प्रकाशित होणाऱ्या प्रसिद्ध होत असलेल्या साहित्याच्या शुद्धतेविषयी डॉक्टर राचिम ढेरे किती सजग असत, जागरूक असत, स्वतः मुद्रित कशी शोधत ही मला माहिती आहे. आणि आज त्यांना आणि मला सुद्धा अनेक जुनी दुर्मिळ पुस्तकं ज्यांनी दिली ते माझे स्नेही इथे आज वसंतराव आठवले आले. दर सोमवारी अण्णांचं आम्हाला दर्शन व्हायचं त्यांच्यामुळे. सरस्वती मंदिरच्या फुटपाथवर जुनी पुस्तकं, जुन्या पोथ्या हे बघण्यासाठी अण्णा तिथे यायचे. मीही अनेक वेळेला आम्हाला आमची तिथे गाठभेट व्हायची. आज ते आलेत, आवर्जून आलेत, फार बरं वाटलं. तर ही अशी जी साधनं आहेत त्या साधनांचं लिप्यंतरण करणं हे किती दुष्प्राप्य काम आहे याचंही राजवाड्याने आपल्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत वर्णन केलं. ते करणं आपण आज समजून घेऊ शकतो. शिवपूर्वकालीन, शिवकालीन, शिवोत्तरकालीन, शिवशाहीच्या उत्तरकालीन असं मोडी कसं करायचं, त्याचं लिप्यंतरण कसं करावं हा एक फार मोठा हा प्रश्न असेल. परंतु ते राजवाडी करत आणि राजवाड्याने तसं करून पहिली ही जी ही केली ती मुद्रित बरोबर नाहीत म्हणून त्यांनी सगळे हे रद्द केले. पहिली आवृत्ती पहिल्या याच्यात पुण्यातल्या एका ज्या छापखान्यात त्यांनी हे छापायचं ठरवलं ते. दुसऱ्या वेळेला त्यांनी ज्या ह्याच्यात छापायचं ठरवलं त्या ह्याच्यात जळीताचं प्रकरण झालं आणि सगळे फॉर्म्स हे जळून खाक झाले एका वेळेला. आणि पहिला खंड प्रसिद्ध असा होणार नाही अशी ही असताना त्यांना मग पुन्हा ते वाईला गेले आणि वाईला तिथल्या एका ह्याच्यात छापखान्यात त्या छापखान्याच्या मालकांनी स्वतः काही जबाबदारी घेतली, मुद्रित शोधनाची जबाबदारी घेतली, सहकार्य देऊ केलं आणि त्यामुळं 1898 मध्ये त्यांच्या संपादकत्वाखाली ऐतिहासिक साधनांचा पहिला खंड प्रसिद्ध झाला. हा 1898 ते 1926 हा जो कालखंड आहे तो इतिहासाच्या दृष्टीनं राजवाडे युग मानला जातो. अण्णांनीही त्याचा उल्लेख आपल्या त्या मगाशी अरुणाताईंनी वाचून दाखवलेल्या लेखात केलाय. 1926 पर्यंत त्यांच्या निधनापर्यंत चालू असलेलं काम हे मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं होतं. आणि ते महत्वाचं काम करत असताना त्यांनी केवळ इतिहासाची साधनं ही गोळा केली असं नव्हे, त्याच्यावरचं जे भाष्य केलं, पानिपतच्या लढाईशी संबंधित अशी कागदपत्र मी देतो आहे हे म्हटल्यानंतर गोविंदपंत बुंदेल यांना इथून पाठवलेल्या निरनिराळ्या आदेशांची त्यांनी केलेली चिकित्सा, गोविंदपंत बुंदेले हे अब्दालीला कोंडीत पकडण्याच्या दृष्टीनं त्यांनी ज्या पद्धतीनं वागावं म्हणजे मराठ्यांची व्यूहरचना यशस्वी होईल असं वाटत होतं, भाऊला वाटत होतं, तेव्हा इतर मराठी सरदारांना वाटत होतं. त्यांनी वारंवार प्रयत्न करून सुद्धा बुंदेल यांनी अब्दालीच्या विरोधात फार मोठी आक्रमक अशी काही कामगिरी केली नाही. त्यांनी मी तुम्हाला कर्ज देतो, इकडे आलात ते मोहिमेसाठी निधी उपलब्ध करून देतो अशी इकडे पेशव्यांना, नानासाहेबांना अनेक वेळेला आश्वासनं दिली पण ती पाळली नाही. आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला अब्दालीला कोंडीत पकडायची वेळ आली त्या वेळेला अमक्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी गेलात, त्यांच्यावरती दबाव टाकलात तर फार बरं होईल, आपण त्यांचा बंदोबस्त करू शकू असं जे काही मराठ्यांच्या मुख्य सेनानीचं म्हणणं होतं त्याला अनुसरून गोविंदपंत बुंदेले राहिले नाहीत. म्हणून पानिपतच्या पराभवाचं बरंचसं खापर हे राजवाड्यांनी गोविंदपंत बुंदेले यांच्यावर टाकलं. पुढे गोविंदपंत बुंदेल्यांचं समर्थन किंवा त्यांनी त्यांच्या एकट्याच्या डोक्यावर हे खापर फोडता येणार नाही असं सांगणारे, पानिपतवरती प्रचंड लेखन करणारे आणि वेगवेगळ्या अंगानं पानिपतची चिकित्सा करणारे आले.
आपण 1761 पानिपत हे शेजवलकरांचं गाजलेलं पुस्तक आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. शेजवलकरांनी एक वेगळीच भूमिका मांडली. शेजवलकरांनी अधिक पुढचा अभ्यास केला होता. त्यांनी नकाशे लष्करी अंगाने अभ्यासले होते. नकाशांचं व्यूहरचनेच्या दृष्टीनं असणारं महत्त्व त्यांनी जाणलं होतं आणि त्याच्यात राजवाड्यांच्याकडून घडलेल्या चुकांचा खरपूस समाचारही आपल्या ह्याच्यात घेतला होता प्रस्तावनेमधून. परंतु प्रत्यक्षात राजवाड्यांनी त्याबाबत जे मराठ्यांच्या जीवित कार्याचं उत्तरेत जाण्याचं उद्दिष्ट म्हणून जी काही मांडणी केली होती त्यालाही त्यांनी आधी आक्षेप घेतला. प्रत्यक्षात शेजवलकरांनी महाराष्ट्र धर्म भारतभर भारतभर जावा म्हणून राजवाड्यांनी असं सांगितलं की बाबा मराठे उत्तरेत गेले ते त्यामुळं अब्दालीचा पराभव करण्यासाठी जे गेले ते महाराष्ट्र धर्माच्या प्रचारासाठी गेले, महाराष्ट्र धर्म राहावा म्हणून गेले. आणि त्या महाराष्ट्र धर्माचं विवेचन करताना या देशांतर्गत आहे, अब्दाली बाहेरचा आहे, अब्दालीच्या विरोधात नजीबला किंवा इतर सगळ्या मुसलमान सरदारांना एकत्र येऊ देऊ नये म्हणून काय काय प्रयत्न करायला पाहिजेत हे त्यांनी त्याचं विवेचन करत असताना जी काही मांडणी केली होती त्याच्यावरही शेजवलकरांनी आक्षेप घेतला. परंतु शेजवलकरांना सुद्धा त्यांच्या प्रस्तावनेत शेवटी असं म्हणावं लागलं की मराठे जिथे जिथे गेले होते तो भाग भारतात राहिला, जिथे गेले नाही पोचले नाही तो भाग पाकिस्तानात गेला. आणि पूर्व पाकिस्तानातल्या एका अशा माणसानं नागपूरमध्ये एका शिक्षकांच्या परिषदेसाठी आलेले असताना तिथल्या भोसले कुटुंबियांशी संपर्क साधून तुमची माणसं आमच्याकडे का आली नाहीत, पूर्व बंगालपर्यंत का पोचली नाहीत, जर ती तशी पोचली असती तर आज आम्हाला पूर्व पाकिस्तानात राहावं लागलं नसतं असं म्हटलंय. आणि याचा अर्थ स्पष्टपणे मराठे जर जिथे जिथे गेले त्यांनी जिथे जिथे पराक्रम गाजवला तर त्या ठिकाणी जाणं हे एका वेगळ्या अर्थानं पाकिस्तानच्या निर्मितीला शह देणारं ठरलंय असं शेजवलकरांना लिहावं लागलं. आणि 1761 पानिपत या ग्रंथाला माधवराव कंटक सरांची जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेत शेवटी त्यांनी असं म्हटलंय की ऐतिहासिक सत्य शोधायचं झालं तर ते कुठेतरी राजवाड्यांनी केलेली मांडणी आणि शेजवलकरांनी केलेली मांडणी याच्यामध्ये कुठेतरी. आणि हे असं ऐतिहासिक सत्य आता मला आपल्याला सांगायला आनंद होतोय की मनोज दाणींसारखे एक तरुण संशोधक यांनी अलीकडच्याच काळात नवीन टेक्नॉलॉजीने पुस्तक प्रकाशित केलंय अज्ञात पानिपत म्हणून. अज्ञात पानिपत नावाचा जो ग्रंथ आहे तो आपण अवश्य पहा. त्यांनी पानिपतच्या संदर्भात जसं बलकवडे सरांनी पानिपतचा जमा खर्च उपलब्ध करून दिला तसं या अज्ञात पानिपत या ग्रंथामध्ये तुम्हाला पानिपतशी संबंधित अनेक गोष्टी सापडतील. आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का एक देतो, कोहिनूर हिरा कदाचित जर आपण पानिपत जिंकलं असतं तर पुण्याच्या शनिवारवाड्यात आला असता अशा पद्धतीचं, म्हणजे त्यावेळेला पानिपतच्या रणांगणावर असलेल्या अफगाण सेनेजवळ कोहिनूर होता याच्याबद्दलची कागदोपत्री पुरावे अज्ञात पानिपत मध्ये मनोज दाणींनी दिले. आणि मनोज दाणींना त्या ग्रंथाची प्रेरणा ही इतिहासाबद्दल कसं असलं पाहिजे, महापुरुषांच्या अतिरेकी व्यक्तिपूजेच्या अंगानं जाणाऱ्या स्तुतीला आक्षेप घेणारा जो राजवाड्याने आपल्या प्रस्तावनेत भाग घेतला होता त्या प्रस्तावनेतला परिच्छेदच मनोज दाणीने आपल्या पुस्तकात लिहिलाय आणि तिथून माझ्या ग्रंथाची कथा सुरू होते असं त्यांनी लिहिलंय. आणि ते सगळं लिहून त्यांनी अशी ही केली आहे की आजच्या काळात ज्या कामासाठी औरंगजेबाचे अखबार पाडण्यासाठी औरंगजेबाशी संबंधित कागदपत्र मिळवण्यासाठी 20-20 वर्ष तात्यासाहेब खऱ्यांसारख्या आपल्या संशोधकांना ठसका खाव्या लागल्या, तर प्रतीक्षा करावी लागली. अशी असंख्य साधनं आज आंतरजालाच्या इंटरनेटच्या या नवीन याच्यामुळे आज आपल्या एका क्लिकवर उपलब्ध झाली आहेत. याच्याबद्दलचा संतोष त्यांनी व्यक्त केलाय त्यांच्या मनोगतामध्ये. आणि त्याच्या अशा निरनिराळ्या देशोदेशीच्या संग्रहालयांमध्ये अभिलेखागारांमध्ये जाऊन पानिपतशी संबंधित अनेक नवी माहिती उजेडात त्यांनी त्या अज्ञात पानिपत या ग्रंथात आणली आहे. परंतु राजवाड्यांना आज समाधान झालं असतं असं हे जे प्रकरण घडतं आहे आपल्या इतिहासाच्या संशोधनाच्या क्षेत्रात त्याची सुरुवात त्याची मुहूर्तमेढ राजवाड्यांनी जेव्हा रोवली तेव्हा त्यांचं काही फार मोठं त्यांना हे झालं नाही. त्यांना याचं आर्थिक काही फारसं हे नाही. एका खंडाच्या प्रस्तावनेत त्यांनी आपल्याला सांगितलंय त्यांना फक्त 50 प्रती मिळायच्या, त्या विकून त्यांना त्याचं मानधन हे व्हायचं. आणि तरी सुद्धा त्यांचे मित्र असणारे विजापूरकर
किंवा वासुराका जोशी यांच्यासारखे लोक ही साधनं प्रसिद्ध करण्यासाठी, त्याच्या प्रत्यक्ष मुद्रणाचा खर्च, बांधणीचा खर्च, प्रकाशनाचा खर्च करण्यासाठी त्यांना उपलब्ध झाली म्हणून त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. परंतु याच्यासाठी त्यांनी एक जे स्वप्न पाहिलं की 10 लोक असे आपल्याला नेमावे लागतील, म्हणजे कागदपत्रांचं लिप्यंतरण करणं शहर शक्य होईल. हजारो कागद कुठे कुठे पडलेले आहे त्याची यादी दिली त्यांनी. पुण्याचं नाव मोहिमाबाद असं मुसलमानी कारकिर्दीत म्हटलं जायचं, कारण पुणे हे असं एक केंद्र आहे की जिथून मराठी निघत आणि 18 मार्गाने, त्यांनी किमान 18 मार्ग आहेत असं सांगितलं एका छोट्या लेखात, स्फुट लेखात. आणि त्यासाठी पुणे हे केंद्र आणि निरनिराळ्या दिशांनी मराठी कसे निघत आणि त्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती कुठल्या कुठल्या मजल दरमजल करीत ते कसं जात याचं वर्णन करण्यासाठी, आणि त्यांनी ते दिलेत सगळे आपल्या ह्याच्या 18 मार्ग. आणि या 18 मार्गांच्या याच्यामुळे असं पुण्याचं स्थान असल्यामुळे मुस्लिम कारकिर्दीत पुण्याचं नाव मोहिमाबाद म्हटलं होतं. आता ही माहिती सुद्धा ही जाता जाता दिलेली आहे त्यांनी, परंतु हे मिळवण्यासाठी आणि ह्या प्रत्येक मार्गावरची मजल शोधण्यासाठी, नोंदवण्यासाठी 3 पानी येते फक्त स्फुट टिपण. परंतु राजवाड्यांची ती एकूण सगळी मांडणी बघितल्यानंतर थक्क व्हायला होतं. आणि असे असंख्य लेख या 13 खंडांमध्ये उपलब्ध आहेत. इतिहासकारांना आव्हान आहे आणि आवाहन आहे, या अभ्यास करा, माझ्या मागून या. अशा खस्ता मराठ्यांच्या इतिहासाची साधनं तुम्हाला मिळवायची असतील तर अशी ठिकठिकाणं जाऊन इतिहासकारांच्या इतिहास तालीम घराण्यांच्या मालकांकडे जाऊन अर्जव करा. त्याची त्यांनी वर्णनं केली आहेत. गेल्यानंतर जर गेला तर आपल्याकडची अनेक घराणी ही भाऊबंदकीनं त्रस्त असतात. त्यामुळे भाऊबंदकी असल्यामुळं जो कोणी एखादा तिथला स्थानिक माणूस बरोबर घेऊन आपण गेलेलो असलो आणि आपली ओळख स्थानिक माणसानं करून दिलेली असली तरी तो माणूस म्हणतो की अरे हा माझ्या भाऊबंदानं माझ्या विरोधात जो खटला भरलेला आहे त्याच्या मदतीला काहीतरी आपल्याकडचे कागदपत्र मिळतील की काय असं बघायला नाही ना हा माणूस त्यानं पाठवलेला माझ्या पुतण्यानं किंवा माझ्या चुलत्यानं, अशी शंका येऊन हे होते. ती जेव्हा शंका निरसन होते तेव्हा तो मग हळू बघायला पाहिजे, या तुम्ही 2 दिवसांनी. असं 2 दिवसांनी गेल्यानंतर कळतं की हे जे साहेब आहेत ते तालुक्याच्या गावी एका कोर्ट कचेरीसाठी गेले. ते 2 दिवसांनी येतील साहेब. मग 2 दिवसांनी गेल्यानंतर अरे पण ती हे आहे माळ्यावर पडलेले धुळखात पडलेली आहेत, ती काढायला पाहिजेत. कामगार आज आमचा आलेला नाही, आमचा घरातला नोकर. मग ह्यांनी सांगायचं की धूळ असली तरी सुद्धा मी बघतो. ते कागद रुमाल शोधायचे, हे करायचे. आणि अशा पद्धतीनं ती साहित्याची साधनं समोर आल्यानंतर त्यांना ती आपण सांगितली की ही फार चांगली आहेत, मग त्याची का नाही याच्याबद्दल ते पुन्हा विचार करणार. असं करणारे कारागीर, अशा पद्धतीची संपूर्ण ही करामतकार म्हणजे या अशा पद्धतीचे सगळे संशोधक हे आपल्याला खूप हवे आहेत. अशी त्यांनी त्या वेळोवेळी त्यांच्या प्रस्तावनांमधून, लेखनामधून व्यक्त केलेली जी भावना आहे ते आजही आपल्याला अनुकरणीय आहे, त्याचे विचार करण्यासारखे आहेत. आजही साधनं नाही आहेत आपल्याकडे, सगळी भरपूर साधनं उपलब्ध झाली आहेत. असे आता मी मनोज दानेंच्या या पुस्तकातलं जे उदाहरण सांगितलं, अहो आपल्याकडे आता शिवराज्याभिषेकाची जी एक वेगळी अलीकडचीच जी एक मोहीम ही झाली, त्या निमित्तानं समारंभपूर्वक वेगवेगळे महाराष्ट्रात कार्यक्रम झाले. राज्याभिषेकाचे 350 वर्ष झाली म्हणून राधा भट्टांचा तो ग्रंथ, ती पोथी ही उपलब्ध होती का महाराष्ट्रात? ज्या पोथीला अनुसरून आपल्या राजांना राज्याभिषेक केला ती पोथी महाराष्ट्रात होती का? नाही, नव्हती. आणि ती कुठे होती? तर बिकानेरच्या राजघराण्याच्या ग्रंथालयात, हस्तलिखित पोथ्यांच्या संग्रहालयात. आणि ती मिळावी तो तशाच्या तशा पोथीचा तसा ग्रंथ प्रसिद्ध व्हावा. आता भांडारकरनं तो प्रसिद्ध केलेला आहे ग्रंथ, पण डॉक्टर जयश्री साठे यांना अनेक वेळा बिकानेरच्या त्या ग्रंथालयात जाऊन तिथल्या राजमातांची परवानगी काढून
ती पोथी त्याचे झेरॉक्स करायची नाही, त्याचे फोटो काढायचे नाही. पण सुदैव आहे, आपलं सुदैव आहे, आपण त्यांचे ऋणी असलं पाहिजे बिकानेरच्या राजघराण्याचं. त्या बिकानेरच्या राजघराण्याच्या त्या पोथीचा अशा पद्धतीनं शब्दशः उपयोग ही उतरवून घेण्यासाठी जयश्री साठ्यांनी प्रचंड कष्ट केलेत. आणि मग ते पुस्तक रूपानं आज आपल्या समोर दादा भट्टांची शिवराज प्रशस्ती याची ही आलेली राजाभिषेक याची पोथी. हे आजची परिस्थिती ही जी आहे साधनांची आहे, त्याच्याच पद्धतीनं मी आपल्याला मुद्दाम आता सांगू इच्छितो की त्यांनी वेगवेगळे जे कोश केले त्या कोशांमध्ये आणि इतर कामांमध्ये काही या आहेत महत्वाच्या गोष्टी ज्यांचा उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या याच्यामध्ये म्हणजे त्यांनी अभिलेखांचं संपादन केलं. आता अभिलेखांचं संपादन केलं तर त्यांनी जवळजवळ 52 अभिलेख काढले. हे जे मी 12-13 खंड म्हणतोय ना, त्याच्यात एक खंड अभिलेखांचं संशोधन याच्याबद्दलचा सुद्धा आहे. या 52 हे केल्यानंतर शंभू तुळपुळे यांच्यासारख्या किंवा आणखीन कोणी अभिलेखांच्या संशोधनात ज्यांनी काही मोठं काम केलंय त्यांनी राजवाड्यांवर टीका केली. अभिलेखांचे फोटो नाहीत, अभिलेखांचे स्पष्टीकरण नाही. परंतु अभिलेखांचा ज्या आज पुणे विद्यापीठाची ज्या वेळेला संपूर्ण सामुग्री सगळी साधनं ही ज्या तुळपुळेंना उपलब्ध होती, त्यांनी ज्या पद्धतीनं अभिलेखांचं संशोधन सादर केलं समाजासमोर, त्या पद्धतीनं निष्कांचन स्थितीत तंजावरचा 60-70 पानं असलेला शिलालेख आहे तंजावरला असलेला, तो त्यांनी छापलेल्या स्वरूपात 60 पानं आहेत. आणि त्या तंजावरच्या शिलालेखाचं महत्व ऐतिहासिक हे राजवाड्यांचे जे काही शोधून आपल्या समोर ठेवलेला आहे तो शिलालेख, त्याचं लिप्यंतर करून त्याचं ऐतिहासिक महत्व सांगणारी 21 पानी प्रस्तावना आहे त्याला जोडलेली कुलकर्ण्यांची, डॉक्टर कुलकर्ण्यांची. ते त्या याच्यात कशा पद्धतीनं हे अभिलेख सापडत त्यांना याचं त्यांनी केलेलं वर्णन मी मुद्दाम आपल्याला वाचून दाखवतो. एक 84चा शिळा म्हणून जी प्रसिद्ध आहे याच्या वारकरी समाजाच्या पंढरपूरच्या याच्याशी संबंधित, विठ्ठलाच्या देवळाशी संबंधित अशी जी ही आहे ती शिळा 84च्या शिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिलालेखाची दुर्दशा. आपण चुल्लूभर पाणी में डूब मरो अशी परिस्थिती आपल्याला वाटावी, अशी कशी आपण आपल्या ऐतिहासिक साधनांची, ऐतिहासिक वास्तूंची, स्मृतीस्थळांची कशी दुर्दशा केली. आणि हे दरवेळेला ब्रिटिशांवर किंवा मुघलांवर सोडून चालणारा नाही, याची जाणीव करून देणारा हा परिच्छेद आहे त्यांचा. ती ही शिळा अनेक शतक विठोबाच्या आवारातील एका कोपऱ्यात लोळत पडली होती. पुढे गेल्या 5-50 वर्षापूर्वी कोण्यातही द्रव्यदृष्टी बडव्यानं, म्हणजे पैशाला आसुसलेल्या अशा बडव्यानं तिला प्रस्तुत स्थली आणून तिच्यावर एका देवीची मूर्ती स्थापन केली. त्या मूर्तीला 84ची मूर्ती म्हणून नाव दिलं. आणि जो कोणी मूर्तीची पूजा करील आणि शिलेवर पाठ घासील त्याचा 84चा फेरा चुकेल अशी अफवा उठवली. ती भाविक वारकऱ्यांना फारच पसंत पडली, हे एक कारण झालं. पण शिळेवर लाखो लोक पाठी घाशीत असल्यामुळे आणि वरल्या देवीला धूप दीप नैवेद्यही समर्पण होत असल्यामुळे घामाचे आणि तेलाचे बोट कीट मी गेलो त्यावेळेला चढलेलो होतो. शिवाय उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजूला अर्धी वीज शिळा भिंतीत गाडली गेलेली होती. माथ्याला आणि पायथ्याला शेंद्राचा आणि तेलाचा भक्कम दिलावा होता. आणि अशाच पद्धतीनं त्यांची ही आहे पंढरपूरच्या याच्यातलीच एक. तर तिथे त्यांना पंढरपूरला जेव्हा चौकशी केली तेव्हा काही असे शिलालेख आम्ही शौचक उपाना भिंती म्हणून सुद्धा वापरलेले आहेत असे तिथल्या लोकांनी आम्हाला अभिमानानं सांगितलं. अशी खंत सुद्धा एका पंढरपूरच्या शिलालेखात ताम्रपठाचा मजकूर लिहिताना त्या एका खंडात मध्ये सापडते. हे 52-53 हे जे आहे त्याचं नुसतं एक तो खंड आहे.
म्हणजे काही थोडं थोडं काही 5-50 आहेत असं नाही, 5-50 शिलालेख आहेत, ताम्रपट आहेत. त्यांचा अभ्यास करायचा झाला तरी सुद्धा या पद्धतीनं करावा लागतो. त्याच्यात त्यांच्या नम्रतेचा, त्यांच्या भाषेबद्दलच्या एकूण आग्रहाचा, साक्षेपाचा असा आपल्याला अनुभव येतो. ते सांगतात की मला ही भाषा लिप्यंतर करताना मला सगळी समजली आहे, अक्षरं लागली आहेत असा माझा दावा नाही. ती अक्षरं लावून ज्याचं जो कोणी अधिक चांगला जाणकार लिप्यंतरण करील त्यानं ते करावं, आणि त्यामुळे इतिहासाची आणखीन काही समजुतीची आकलनाची दारं खुली होतील असं म्हणतायत ते. म्हणजे त्यांचा असा कुठेही दावा नाही की मी जे लिहिलं ते शेवटचं, आता याच्यात काही कुठे बदल होणार नाही, असा कुठेही नाही. परंतु असं हे केल्यानंतर सुद्धा त्यांनी वेळोवेळी जे धातुकोश, उदाहरणार्थ त्यांनी 4 वेगवेगळ्या प्रकारचे धातुकोश, कोशाचं हे केलं. कोशाच्या याच्यात त्यांच्या निधनानंतर तयार झालेला हा जो कोश आहे त्याच्याबद्दलची एक थोडक्यात ही अशी आहे की त्यांनी वेगवेगळ्या शब्द व्युत्पत्तीच्या साठी चिठ्ठ्या केल्या होत्या. त्या चिठ्ठ्यांवरती किती सदर असत? मराठीतल्या निरनिराळ्या शब्दांच्या व्युत्पत्तीसाठी प्रयत्न करत असणाऱ्या राजवाड्यांनी 27 सदरं शोधली होती. एकेका शब्दाच्या साठी जेव्हा आठवेल, जिथं आठवेल तसं त्या त्या कागदांवर नोंदी ते करत जात. आणि या अर्ध्या पानाचे अशी जे आपलं आत्ताचं आपण आपल्या भाषेत, आत्ताच्या भाषेत A4 साईजच्या याच्या एका कागदाचे 2 तुकडे करायचे. त्या अर्ध्या अर्ध्या बंदावर त्यांनी अशा प्रकारच्या हजारो नोंदी करून ठेवल्या होत्या. ते गेल्यानंतर रूपम कुलकर्णींनी त्याचं हे केलं. पुढे वाघो मायदेवानी इथे पुण्यात काही गोष्टी केल्या, आणि नंतर पुन्हा धुळ्यात गेल्यानंतर धुळ्यातल्या लोकांनी ते पूर्ण केलं. त्या नोंदी अप टू डेट करणं, अद्ययावत करणं, आणि मग तो कोश प्रसिद्ध झाला. या अशा प्रकारच्या कोशकामामध्ये त्यांनी जी काही ही केली, कामगिरी केली, त्याबद्दलच्याच या अनेक दंतकथा आहेत. त्या या संदर्भातल्या कामाच्या वेळेला निधी उभा करायचे जेव्हा प्रसंग त्यांच्यावर येत त्यावेळेला काही संस्थानिकांकडे, काही यांच्याकडे गेले, पैसे त्यांनी दिले नाहीत, म्हणजे ते तोंडावर बोलत की तुम्ही तुमच्या काही ज्या रंगशाळा आहेत त्यांच्यावरती होणारा खर्च कमी करा, अशी अशी परखडपणे टीका करत. त्यामुळे ते फटतळ आहे, तोंडाळ आहेत, कुठेही त्यांचं पटत नाही. अशा पद्धतीच्या त्यांच्याबद्दल वदंता म्हणता येतील असं नाही, त्यांचं हे वस्तुस्थिती आहे, वास्तव आहे असंही आपण समजू शकतो. त्यांचा हा जो शीघ्र टोपी हा होता, स्वभाव होता, तो अनेक त्यांच्या मित्रांना सुद्धा त्रासदायक झालेला आहे. परंतु असं असताना सुद्धा निरनिराळ्या लोकांच्या घरी गेल्यानंतर त्यांना आलेले जे अनुभव आहेत तेही विदीर्ण करणारे आहेत अंतःकरण. एका वकिलाच्या घरी ते राहत, त्या वकिलाच्या घरी राहते ते त्यांच्या माडीच्या बाहेरून असा जिना असे त्यावरती त्या खोलीमध्ये जात आणि तिथे मुक्काम करत आपलं दिवस रात्र चालणारं काम तिथे जेव्हा तेव्हा बाहेर पडावं असं वाटेल तेव्हा परस्पर बाहेर जाता येईल. त्या माणसांना ते वकील जे होते त्यांचा राजवाड्यांवरती हा जो स्नेह जडला होता त्याचा मत्सर वाटून त्यांच्या पत्नीनं आपली एक नथ चोरीला गेली अशी ही उठवली आणि शोधली, मिळत नाही नथ, दुसरं कोण घेणार, तुमचा हा मित्रच घेणार असं म्हणून राजवाड्यांवर संशय घेतला. राजवाड्यानं असा संशय घेतल्यानंतर ते किती हवालदिल झाले असतील आपण कल्पना करू शकतो. काय चोरीचा आळ आलाय. आणि त्यानंतर त्याने कुठेही स्वतः असं निर्णय घेतला, कुठेही राहायचं नाही, कोणाकडेही राहायचं नाही. सगळे आपल्या एखाद्या फकीरीसारखं, म्हणजे त्यांच्या ह्याच्यातलं मध्ये सांगायचं माझं राहिलं, त्यांना शिकत असताना 1888 मध्ये त्यांना आपण लग्न करावं असं वाटलं होतं. आणि लग्न करावं असं, पदवी नव्हती, काही फार कमाई नव्हती. ते वैजनाथ म्हणजे आपल्या थोरल्या भावाकडे गेले आणि तिथं माझं लग्न करा असं सांगितलं. तसं त्या वैजनाथजींनी त्यांनी इथे पुण्यात आपले स्थळ बघायला सुरुवात केली. गोडबोले म्हणून बुधवारातले एक ते होते, छापखाना होता, पुस्तकाचं दुकान होतं, त्यांच्या मथू नावाच्या मुलीबरोबर त्यांचं लग्न झालं. त्यानंतर त्यांनी म्हणजे लग्न झालं ते चांगलं, त्या गोडबोलेनी चांगला हुंडा बिंडा देऊन त्या वेळेला जो काही भाग केला. या वैजनाथजींनी जवळजवळ 1000-1200 आपल्या
लाडक्या भावाच्या लग्नासाठी म्हणून खर्च केला. असाच त्यांचा संसार सुरू झाला. त्याचं त्याने अन्नपूर्णा नावाचे नाव ठेवलं, मथू हे नाव बदलून. त्या अन्नपूर्णाबाईनं नंतर 2 वर्षांनी जेव्हा मुलगा झाला तेव्हा तो 2 महिन्यांनी गेला आणि दुसऱ्या बाळंतपणाने 1800 दुसऱ्या पुढच्या त्याच्यात 82-83 साली त्यांना दुसऱ्या बाळंतपणात अर्धवट दिवस असतानाच मुलगी झाली आणि तीही केली आणि त्याही केल्या. ते झाल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं नाही. त्यांना अनेक वेळा प्रस्ताव आले, परंतु दुसरं लग्न न करता बायकोनं जमा केलेलं सगळं किडूक हे जे काय सामान संसाराला लागणार म्हणून जे काही केलेलं होतं ते सगळं देऊन टाकलं. खऱ्या अर्थानं निस्संग झाले. आणि या पद्धतीनं हे केल्यानंतर ते कोणाला दिलं त्यांनी, तर तो असाच एक ब्रह्मचारी होता, त्याला संसार करावा असं वाटलं म्हणून त्याला दिलं. तो पुढे तोही गेला बिचारा. परंतु अशा छोट्या मोठ्या असा वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात केली त्यांनी. त्यांच्या अंतःकरणाचं इतिहासाबद्दलचं, आपल्या स्वदेशाबद्दलचं, स्वभाषेच्या स्थितीबद्दलचं जे प्रेम होतं, जो अभिमान होता, त्या पोटी ते हे कष्ट करत राहिले. ग्रँड डफच्या एकूण लेखनावर टीका ही कीर्तनानेही केली होती. सुरुवात तिथून झाली होती. परंतु त्या ग्रँड डफच्या त्यांनी काढलेल्या टीकांपेक्षा अरे आपण जास्त टीका हे चुका काढू शकतो, यात काहीच काढलेले नाही असं वाटल्यामुळं ग्रँड डफ हा त्यांच्या टीकेचं प्रमुख लक्ष ठरला. आणि ग्रँड डफ म्हणजे शिवाजी महाराज हे साक्षर होते की नाही, असं शिवाजीची साक्षरता असा लेख आहे राजवाड्यांचा. तो वाचा, आपण अवश्य वाचा. ग्रँड डफ सारख्या इंग्रजी इतिहासकाराचे वाभाडे काढणारे राजवाडे आपल्याला दिसतील. त्यांची जी तरकट अशी विधानं आहेत, त्या तरकट विधानांचे फोडून काढताना, खंडन करताना राजवाड्यांच्या ज्या भाषेला तेज जे चढले ते बघण्यासारखं आहे. आणि असे राजवाडे हे आपल्याला वेगवेगळ्या कारणांसाठी, वेगवेगळ्या यांच्यासाठी स्मरले पाहिजे. ते स्मरायचे असतील तर आपल्याला जाणवतं, अलीकडच्या काळात मला अनेकांनी विचारलंय आणि त्यांचं सगळ्यात गाजलेलं पुस्तक असल्यामुळे, गाजलेलं म्हणजे विवाद्य ठरल्यामुळे माहिती असलेलं, परंतु ज्यांनी अभ्यासलेलं नाही, वाचलेलं नाही, फारसं हे नाही, परंतु ज्यांच्यामुळे डाव्या विचारसरणीच्या वर्तुळामध्ये राजवाडे मान्यता पावले आणि हे झाले. नाही तर त्यांच्याकडे फारसं, राजवाड्यांच्याकडे आधी इतरांचं फारसं जेवढं लक्ष गेलं होतं तेवढं डाव्या लोकांचं गेलं नव्हतं. पण इतिहासाचे राजवाडे, भारतीय विवाह संस्थेचा इतिहास, भारतीय विवाह संस्थेचा इतिहास हे राजवाड्यांचं पुस्तक, हे त्यांनी ज्या पद्धतीनं लिहिलं, ज्या पद्धतीनं सुरुवात केली, त्यांचं एक लुनार्डो नावाचा याचं इव्होल्युशन ऑफ मॅरेज नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या वाचनामुळे त्यांना हे असं काहीतरी लिहावंसं वाटायला लागलं. आणि ते वाटायला लागल्यानंतर त्यांनी चित्रमय जगतमध्ये, वासुदेव जोशींच्या चित्रमय जगतमध्ये पहिला लेख प्रसिद्ध केला 1923 या याच्यात. आणि तो लेख प्रसिद्ध केल्यानंतर जी काही त्यातल्या स्त्री पुरुष समागमाबद्दल, भारतातल्या प्राचीन काळच्या आर्ष चालीबद्दल त्यांनी जी काही विधानं केली होती, स्त्री पुरुष संबंधांबद्दल, आणि त्यामुळे त्यावेळच्या सगळ्या लोकांनी वासुकाकांना धमकी दिली की तुम्ही हे अशा पद्धतीचं काही लेख जर छापणार असाल तर तुमचा छापखाना आम्ही जाळून टाकू. आणि ते अशी धमकी दिल्यामुळे, हे कळल्यामुळे कॉम्रेड डांगे हे अरे चांगलं, याच्यात आपल्याला लक्ष घातलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं. आणि चांगल्या अर्थानं मी सांगतो, त्यांनी त्या काळात पुढे येऊन राजवाड्यांना असं सांगितलं की तुम्ही हे जर करणार असाल, तुम्ही लिहित राहणार असाल तर मी हे तुमचे लेख छापतो. त्यांना त्याच्यात मार्क्स एंजल्स यांच्याही पुढे जाणारा किंवा भारतीय इतिहासाला आधारभूत ठरेल असा भौतिकतावाद याच्यातून स्पष्ट होत जाईल असं वाटलं. आणि म्हणून भारतीय लग्न संस्थेचा इतिहासाचं पहिलं प्रकरण ते मी हे छापायला तयार आहे असं सांगायला जेव्हा आले तेव्हा राजवाडे घरी नव्हते, विसुभाऊ घरी नव्हते. त्यांनी चिठ्ठी ठेवली की मी असं आहे, या पद्धतीचं तुमचं जे लेखन आहे ते तुम्ही काही आता चित्रमय जगतमध्ये छापणार नसाल तर मी छापायला तयार आहे. त्यांचं त्या काळात इंग्लिशमध्ये सोशलिस्ट नावाचं जे नियतकालिक होतं त्याच्यातही त्यांनी 2 भागांमध्ये 2-2 पानाचं संक्षिप्त नंतर पुढे छापलंय त्यांचं. परंतु त्याच्यातही मी छापीन, मी हा धोका पत्करायला तयार आहे असं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं.
नंतर पुढे त्यांचं ते आधी गिरगावात होतं थेतवाडीत, नंतर ठाकूरद्वारला त्यांचा प्रेस होता, तिथे शोधायला खुद्द राजवाडे आणि अहितात्मी राजवाडे त्यांच्या बरोबर असे दोघे हे आवली आहे तिकडे त्यांना डांग्यांना कसे भेटले त्याचंही डांग्यांनी वर्णन केलंय. डांग्यांनी जेव्हा हे पुस्तक प्रसिद्ध झालं पुढे त्यावेळेला हे त्यांची प्रस्तावना घेतलेली आहे लोकवाङ्मय गृहानं. त्यांनी त्याच्यात लिहिलेला हा जो प्रसंग आहे ते त्यांनी सांगितलं ते गॅली प्रूफच दाखवली की मी तुमच्या लेखाचं हे सगळं तयार केलंय, कंपोज केलंय आणि मला तुमचं हे छापण्यात काहीही हे नाही, धोका वाटत नाही. मी तो धोका जर असला तर मी तो स्वीकारतो. मग त्याच्यानंतर राजवाड्यांनी त्यांना असं सांगितलं की तुम्ही जर छापणार असाल तर तुम्ही एकदा छापलं की मग मी पुढचं प्रकरण छापेन. आता माझं हे संपूर्ण पुस्तक छापून तयार नाही. मी जसं प्रकरण लिहीन तसं तुम्हाला पाठवत जाईन. एका प्रकरणाचा अनुवाद तुम्ही छापलात आणि तो मला पाठवला ते मी पुढचं प्रकरण पाठवेन. असं म्हटल्यामुळे डांगे तयार झाले, ठीक आहे म्हणाले आणि त्यांनी एकूण अशी ही झाली. आणि तिसरं प्रकरण झाल्यानंतर डांगे तुरुंगात गेले. डांग्यांना अटक झाली, त्यांना शिक्षा झाली. त्यामुळे ते पुढचा लेख हा त्यांनी पाठवलं नाही. त्यामुळे चौथं प्रकरणानंतर हे झालं. चौथं प्रकरण कुठे आहे पाठवलेलं आहे ते डांग्यांच्या प्रेसमध्ये सापडलं नाही. खूप मेहनतीनंतर पुढे धुळ्याच्या राजवाडे संशोधन मंदिराच्या तिथल्या अभ्यासकांनी नीट जतन ठेवलेलं असल्यामुळे चौथं प्रकरण उपलब्ध झालं आणि ते पुस्तक लोकवाङ्मय गृहातर्फे पुढे 74 मध्ये शांता रानडेंनी थोडीशी हे केलंय, राजवाड्यांच्या चरित्राबद्दलचा भाग लिहिलाय आणि डांग्यांची सविस्तर 21 पानी 23 पानी प्रस्तावना आहे. त्याच्यात त्यांनी हा भौतिकतावाद कसा उपयोगी पडेल, काय पडेल वगैरे वगैरे सांगितलंय आणि त्याचं सगळं गुणवर्णन केलं. आता मला आपल्याला या ठिकाणी मुद्दाम सांगावंसं वाटतं की हे त्यांचं त्या काळातलं संशोधन हे पुस्तक रूपानं आणि त्यांच्या इतर काही अशाच विषयावरच्या विवाद्य ठरू शकतील अशा टिपणांसह ज्यांनी आदिभारत सारखा ग्रंथ लिहिला, ज्यांचा भारतीय प्राच्यविद्येशी काही जवळचा संबंध होता, अशा कॉम्रेड डांग्यांनी, श्रीपाद अमृत डांगे यांनी प्रस्तावना लिहिलेल्या या ग्रंथाचं आपल्याकडे किती जणांनी अध्ययन केलं? आर्ष चाली आणि उघड्यावर संभोग हा त्याच्यातला जो काही भाग आहे, स्त्री पुरुष समागमाचे जे काही वेगवेगळे विकृत वाटणारे असे जे हे आहेत आणि ते पूर्वी आपल्या समाजात होते असं राजवाड्यांनी याच्यात म्हटलंय. म्हणून त्याच्याबद्दलची जी आंबट शौकीन वृत्तीनं याच्याबद्दलची उत्सुकता राहिली त्याच्या पलीकडे जाऊन राजवाड्यांनी याच्यात जे काही लिहिलंय आणि डांग्यांनी ज्याचं एवढं गुणवर्णन केलंय तो हा ग्रंथ आपण अभ्यासावा असं किती जणांना वाटलं? नाही वाटलं. समाजशास्त्रज्ञांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण भारत इतिहास संशोधक मंडळाचे आभार मानले पाहिजे. 2008 मध्ये संस्कृत भाषा तज्ज्ञ ज्यांनी महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीच्या संशोधन प्रकल्पात भांडारकरांनी केलेल्या, ज्यांनी फार मोठा वाचा उचलला असं मेहेंदळे सर, आज त्यांचंही स्मरण करणं आवश्यक आहे. त्यांनी याचं खंडन करणारं व्याख्यान राजवाडे यांच्या स्मृतीच्या निमित्तानंच या ठिकाणी 2008 साली दिलं. आणि ते मला आश्चर्य वाटणार नाही जर आपल्याला माहिती हवी असेल तर मी मुद्दाम या ठिकाणी मंडळाचा जो नंतरच्या ह्याच्यातला त्रैमासिकाचा अंक आहे तो मुद्दाम दाखवायला आणलाय. या ठिकाणी मेहेंदळे सरांनी राजवाडे यांच्याबद्दल अतीव आदर व्यक्त केला आहे. राजवाडे यांच्या कार्याचा व्याप आणि विस्तार हा थक्क करणार आहे हे मान्य आहे त्यांना. परंतु या पुस्तकामधले त्यांचे सगळे सिद्धांत, सगळे निष्कर्ष हे कसे फोल करणारे आहेत, अपुऱ्या संशोधनावर आधारलेले आहेत. त्यांनी सांगितलेली ऋचा ही सांगितलेल्या स्रोतांमध्ये नाहीच. त्यांनी सांगितलेलं उपनिषद काहीतरी वेगळंच सांगताय आणि त्या उपनिषदात सांगितलेली उद्धृत केलेली जी कथा आहे त्याचा उत्तरार्ध जर बघितला, त्याच्यातलं उद्धरणाचा उत्तरार्ध जर समजावून घेतला तर यांचे सगळेच्या सगळे निष्कर्ष, सगळं सांगणं हे कसं फोल ठरतं हे या याच्यात छापलेलं आहे. या मंडळानं छापलेल्या पुढच्या त्रैमासिकात हा मेहेंदळ्यांच्या भाषणाचा सर्व अक्षरशः वृत्तांत आहे. एका रामायण महाभारतकालीन वर्णसंघर्ष या पुस्तकाचं परीक्षण करण्यासाठी कुमार सप्तर्षी यांच्या सत्याग्रही विचारधारा
या मासिकासाठी एक छोटा लेख लिहिण्यासाठी महेंदळे सरांकडे हे राजवाड्यांचं पुस्तक गेलं. तोपर्यंत राजवाड्यांचं हे पुस्तक थोडंफार त्यांनी चाललं होतं, प्रत्यक्षात बारकाईनं वाचलं नव्हतं. नंतर त्यांनी ते वाचलं आणि त्यांनी घेतलेले काढलेले अनेक निष्कर्ष हे कसे फोल आहेत, व्यर्थ आहेत आणि चुकीच्या समजुतींवर आधारलेले आहेत, आक्षेपार्ह आहेत, समाजहिताच्या दृष्टीनं बाधक आहेत हे सांगणारं हे भाषण हे इथे शब्दशः आहे. मंडळात हे या त्रैमासिकामध्ये जुलै 2008 ते एप्रिल 2009 असा 85 नंबरचा व्हॉल्यूम हा इथे मंडळात आहे, उपलब्ध आहे. आणि त्याच्यात त्यांनी ह्या इतिहासाच्या ह्या मंडळ यांनी राजवाड्यांच्या याच्यात जे विवेचन आहे ते शब्दशः खोडून काढलंय आणि अशा पद्धतीची यज्ञकुंड आहे, यज्ञकुंडाच्या शेजारी अग्नीचं काहीतरी वर्णन करताना आणि याच ठिकाणी असे उघड्यावर संभोग करण्याची पूर्वीची पद्धत होती असं म्हणणं आहे. तर त्याची यज्ञकल्पना त्यांनी सांगितलेलं जे एखादं सूक्त असेल, ऋचा असेल किंवा प्रत्यक्ष महाभारतातली कथा असेल, बोल माधवी बोल असा याच्यासारखी माधवीची जी कथा आहे आणि त्याच्यावरती हिंदीत कविता संग्रहही प्रसिद्ध झालेला आहे. पण त्या माधवीच्या कथेचा यांनी लावलेला अर्थ आणि मूळ कथा याच्यातला जो विसंगतीचा भाग आहे हा सगळा यांनी मेहेंदळे सरांनी ह्याच्यात केलाय आणि यामुळे डाव्या विचारसरणीच्या लोकांना फार मोठा धक्का बसणार आहे. परंतु दुर्दैवानं अजून हे मेहेंदळे सरांनी केलेलं खंडन हे अजून त्यांच्यापर्यंत फारसं पोचलेलं नाही. त्यांच्यापर्यंत काय, समाजाच्या वेगवेगळ्या थरांपर्यंत जिथे पोचलं पाहिजे, इतिहासाच्या वेगवेगळ्या स्तरांवरचं हे असं अध्ययन आपण कसं आकलन हे आत्मसात केलं पाहिजे, हे सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. ती या निमित्तानं मला आपल्या समोर मांडावीशी वाटली. हे मुद्दाम ह्याचा उल्लेख करतो की यूट्यूबवर माझे तरुण स्नेही हर्षद सरपोतदार यांनी या पद्धतीचं फक्त पहिल्या प्रकरण कारण काय आहे सांगायला हे होईल. हे पुस्तक एकूण म्हणजे राजवाड्यांनी याबद्दलचा लिहिलेला जो खऱ्या अर्थानं इतिहास नाही. इतिहास म्हटल्यानंतर जसं सरांनी लिहिलंय, मेहेंदळे सरांनी, की इतिहास म्हटल्यामुळे ऋग्वेद काळापासून हळूहळू कसा बदल होत गेला, भारतीय विवाह संस्था आधी कशी अस्तित्वात होती, मग तिची काय परिवर्तनं झाली, हे सगळं राजवाड्यांनी लिहिलं असेल असं वाटतं या नावामुळे. प्रत्यक्षात तसं काहीही नाही. हे सगळं त्यांनी या याच्यात स्पष्ट केलंय आणि निरनिराळ्या कथा उलगडून दाखवल्या. त्याचे सगळे खरे अर्थ आणि ह्याने लावलेले चुकीचे अन्वय अर्थ याची ही केली. परंतु हे ह्याने जे केलेलं खंडन आहे ते 61 पान आहे आणि राजवाड्यांचं खुद्द 59 पान आहे. हा एवढा सगळा जो मालमसाला आहे तो आपल्याला सगळ्यांना हे होणार नाही. मी मुद्दाम आपल्याला सांगतोय, हर्षद सरपोतदारांनी मात्र फक्त एका प्रकरणांमधल्या निरनिराळ्या याचं स्त्री पुरुष समागम संबंध कित्येक अतिप्राचीन चाली, प्राचीन काळी उघड्यावर किंवा चार चौकात समागम करण्याची चाल होती का, पुरातन काळी मातृगमनाची आक्षेपार्ह म्हणजे त्या काळचे लोक का चिडले असतील याची आपण कल्पना केली. मातामही गमनाची, प्रपितामही गमनाची चाल होती. ह्या याच्यात कुठेही रानटी टोळ्यांमध्येही मातृगमनाची चाल नाही, ते मात्र भारतात होतं. अशा पद्धतीच्या जी विधानं आहेत आणि त्याचं केलेलं जे मेहेंदळे सरांनी खंडन आहे ते समाज माध्यमांवर पहिल्या प्रकरणातलेच फक्त या माझ्याकडे मी आता त्याचं हे आणलंय, छापून आणलंय, ते जवळजवळ 15 पानं आहे. आणि हे हर्षद सरपोतदारांनी मुद्दाम मूळ ग्रंथात काय म्हटलंय, मेहेंदळे सरांच्या खंडनात काय हे केलंय. अभ्यासकांना जर या विषयाचा अभ्यास करावासा वाटला तर हे दोन्ही साधक बाधक अशी साधनं आता उपलब्ध आहेत, हे मला मुद्दाम सांगावंसं वाटतं. याच्या प्रस्तावनेत एका फार महत्वाच्या अशा राजवाड्यांच्या कामाबद्दल खुद्द डांग्यांनीच लिहिलंय आणि खुद्द डांग्यांनी काय लिहिलंय ते मी मुद्दाम आपल्या समोर मराठी धातुकोश हे डांग्यांनी फक्त एका पानामध्ये राजवाड्यांच्या त्या संदर्भातल्या कामाचं केलेलं वर्णन आहे.
शास्त्राची चर्चा करताना किंवा तद्विषयक ग्रंथाची पाहणी करताना दुरभिमान, मत्स्य, असूया इत्यादी भावनेनं जागा देणं योग्य नसतं, तसंच शास्त्रशुद्धही नसतं. पण राजवाडे यांच्या बुद्धितेजानं व ज्ञानसंपन्नतेनं जे टिपून गेले ते वरील अनेक मानसिक रोगांनी पछाडले गेलेले होते. त्यांच्या मरणोत्तर त्यांनी रचलेल्या मराठी धातुकोशाला मारण्याचा जो काही लोकांनी प्रयत्न केला त्याची आठवण आज होणं आवश्यक आहे. पाणिनीनं वाटण्यास संस्कृतचा धातुपाठ लिहावा, ज्ञानकोशाची रचना करताना डॉक्टर केतकरांचे आणि त्यांच्या सहाय्यकांच्या नाकीनऊ शेवटी ते दारिद्र्यात गेले. असं असता स्वतःच्या एकट्याच्या मेहनतीवर मराठी धातुपाठ तयार करणारा हा प्रतिपाणिनी कोण, अशी ही मत्सरग्रस्त पृच्छा झाली. विशेष म्हणजे पाणिनीच्या धातुपाठांची संख्या जेमतेम 2000 मग राजवाडे यांच्या मराठी धातुपाठांची संख्या जवळजवळ 16,000. कोणतीही समिती न नेमता, सरकार दरबारीच्या लाखोंच्या देणग्या न मिळता या फाटक्या मनुष्यानं एकट्याच्या विद्वत्तेवर एवढा मोठा मराठी धातुपाठ करणं केवळ अशक्य आहे. केलाच असला तर तो रद्दीमय आहे असं नक्की. तेव्हा तो टाकून द्यावा अशीही काही विद्वानात बोलवा झाली होती. पण शेवटी एक समिती नेमली गेली आणि जाच पडताळा होऊन हा खरोखरच धातुपाठ आहे असं सिद्ध झालं. शेवटी कृपाम कुलकर्णी या विद्वान गृहस्थांनी तो संपादन केला आणि धुळ्याच्या राजवाडे संशोधन मंडळानं छापून प्रसिद्ध केला. ही ऐतिहासिक आणि अभिनंदनीय गोष्ट घडली. असं डांग्यांनी एका पानात राजवाड्यांच्या एकूण या धातुपाठावरच्या याचं केलेलं वर्णन आहे. त्यांनी 4 कोश केले, 450 पानी कोश आहे, स्थलनामादी व्युत्पत्ती कोश आहे, व्यक्तिनाम व्युत्पत्ती कोश आहे, 300 नावं आहेत. फक्त 300 व्यक्तींची नावं घेतली. आपण केलाय ना प्रयत्न. व्यक्तींच्या नावाचा, विशेष नामांचा व्युत्पत्ती कोश तयार करण्याची कल्पना आली. स्थलनामांच्या व्युत्पत्तीचा कोश करण्याची प्रेरणा झाली. जातीच्या याच्या संदर्भातल्या काही निवडक यांचा जातीविषयक नामांचा कोश करण्यात त्यांचं कर्तृत्व त्यांनी पणाला लावलं. ह्याला काहीतरी किंमत द्यायला पाहिजे की नाही, आपण ती दिली पाहिजे. आणि त्यांची जी काही उपेक्षा त्यांच्या त्या काळात झाली त्या उपेक्षेला आता तरी स्थगिती देऊन, त्याने समाप्ती करून आपण त्यांच्या कार्याचं स्मरण हे अधिकाधिक वेगवेगळ्या अंगानं केलं पाहिजे असं मला वाटतं. आज राजवाडे संशोधन कार्याबद्दलचं बोलत असताना डॉक्टर राचिम ढेरे संस्कृती अध्ययन केंद्र आहे, या केंद्राच्या वतीनं हे आपल्यासमोर बोलत असताना मला असं जाणवतं, मुद्दाम सांगावंसं वाटतं की संस्कृती हा शब्द सुद्धा आपल्याला राजवाड्याने दिलाय. आणि हा कसा, तर कृष्णी आपल्या मराठी भाषा दिनाच्या दिवशी मी मुद्दाम याच त्यांनी दिलेल्या या देणगीबद्दल माझ्या लेखमालेत लिहिलं होतं. ज्या वेळेला भारतात ब्रिटिश साम्राज्य प्रभावशाली ठरायला लागलं त्यावेळेला अनेक वेळेला इंग्रजीचे शब्द हे मराठीत आणण्याचे किंवा इतर भारतीय भाषांमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. बंगालीमध्ये कृष्टी असा कल्चर याला शब्द वापरण्यात सुरुवात बंगालमध्ये आधी झाली. आणि हा जो कृष्टी हा शब्द आहे तो रवींद्रनाथांना काही फारसा रुचला नाही, पटला नाही. त्यांना तो प्रचारात आणताना अडचण वाटली आणि म्हणून त्या काळात त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाचे पल वैद्य नावाचे जे संस्कृतचे प्राध्यापक होते त्या काळातले गाजलेले, त्यांना पत्र पाठवून विचारणा केली की बाबा तुम्ही काही मला याला पर्यायी शब्द सुचवू शकता का कल्चर या शब्दाला. तर त्याने सांगितलं कल्चर या शब्दाला आमच्याकडे इतिहासाचार्य राजवाड्यांनी रूढ दिलेला शब्द संस्कृती हा, आणि तो बराचसा रोळलाय आणि तो सर्वसामान्य वाचकांमध्येही तो हा झालाय, प्रचलित झालाय. तो हे सगळं उत्तर या वैद्य सरांनी रवींद्रनाथांना कळवल्यानंतर गुरुदेवांनाही ते पटलं आणि गुरुदेवांनी हे आपल्या व्यवहारात, आपल्या लेखनातून संस्कृती हा शब्द तिकडेही वापरायला सुरुवात केली. हे सगळं आपल्याला सांगायला मला आनंद होतो
हे अंतर्नाद नावाचं जे नियतकालिक आहे, भानू काळे हे संपादित करत असत. भानू काळे यांच्या अंतर्नादमध्ये 2003च्या एका त्यांच्या अंकामध्ये आपल्या मराठी भाषेविषयी त्यांनी प्रचंड संशोधन महत्वाचं केलं असे भाषातज्ञ भाषाविद अशोक केळकर यांनी या संदर्भातली एक छोटीशी चौकट लिहिली होती. आणि ही चौकट लिहून त्यांनी त्याच्याबद्दलचं हे त्याचं कल्चर या शब्दाबद्दल आणि राजवाड्यांच्या या आपल्याला मिळालेल्या आपल्या मराठी भाषेला मिळालेल्या देणगीबद्दलचं लिहिलंय ते फार महत्वाचं आहे. कल्चर या शब्दाचं सरधोपट भाषांतर न करता राजवाड्यांच्या प्रतिभेनं त्याच्या अर्थातील एक धागा उचलला आणि त्यासाठी आपल्याकडील संस्कार ही परंपरेतील सर्वज्ञात संकल्पना उचलली. संस्काराने सिद्ध होते ती संस्कृती. मग ते संस्कार बरे असतील किंवा वाईट असतील, जाणीवेतील असतील नेणीवेतील असतील, स्वकीय असतील परकीय असतील, संस्कार म्हणजे व्यक्तीला जो परिसराचा विशेषतः मानवी परिसराचा अनुभव येतो त्या अनुभवाचे व्यक्तीवर उमटलेले ठसे. असे हे संस्काराचे ठसे कधी संचित रूपात टिकतात, कधी लोप पावतात, तर कधी कालांतरानं स्थितीस्थापित होतात. असं भारतीय परंपरात मानत आलेली आहे. संस्कृती म्हणजे अशा संस्कारांचं भांडार. राजवाड्यांच्या योजकतेमुळे संस्कृती हा शब्द कल्चर या शब्दापेक्षा अधिक अर्थघन असा आपल्या हाती आला. कल्चरसाठी संस्कृती या शब्दाचा वापर हे सर्जनशील भाषांतराचं सुंदर उदाहरण आहे असं केळकरांनी दिलेलं राजवाड्यांना प्रशस्तीपत्र आहे. या आत्ताच्या माझ्या जरा विखुरलेल्या सर्वसामान्य या निरनिराळ्या त्यांच्या याचा वेध घेणाऱ्या अशा निवेदनानंतर आज समारोप करताना राजवाडे आज असते तर काय झालं असतं असा मनात प्रश्न उद्भवतोच. काही दिवसांपूर्वी हिंदू या नियतकालिकानं 500 years ऑफ द मुघल्स अशी एक पुरवणी प्रसिद्ध केली. त्यांच्या रविवारच्या पुरवणीचं मुख्य कथा म्हणूनच हे वापरलं आणि 500 वर्षांच्या मोगलाईचं स्तवन करणारं लेखन त्या मुखपृष्ठ कथेत होतं. त्याला अनुसरून कुठली कुठली पुस्तकं वाचा याचे पुढच्या आठवड्यात त्यांनी एक 8-10 पुस्तकांचं वर्णन करून तीही बिब्लिओग्राफी दिल्यासारखी त्यांची कर्तव्याची भूमिका पार पाडली होती. पानिपतचाच या याच्यामुळे पहिली लढाई जी झाली बाबरानं जिंकली त्या लढाईला अनुसरून त्यांनी हा प्रकार सुरू केलाय असं वाटावं असा भाग गेल्या 2 वर्षांपासून दिल्लीत आपल्या हुमायूनच्या कबरीचा हुमायूनच्या मकबऱ्याचं रिनोव्हेशन सुरू आहे. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या सरकारी अनुदानावर चालणाऱ्या संस्थेच्या वतीनं आणि तिला सगळ्यात महत्वाचं असं आर्थिक सहकार्य कोण करतंय तर आगा खान ट्रस्ट. आगा खान ट्रस्टनं इतक्या मोठ्या श्रीमंत प्रतिष्ठानानं आर्किओलॉजिकल सर्व्हेचं सहकार्य घेऊन तिथे सुशोभीकरण सुरू केलंय. मला हे जाणवल्यानंतर आज जर राजवाडे असते तर या मोगलाईच्या वैचारिक आक्रमणाबद्दल ते चवताळून उठले असते असं वाटतं. ब्रिटिशांच्या आक्रमणाविरुद्ध वैचारिक आक्रमणाविरुद्ध मराठी भाषा ही जिवंत राहिली पाहिजे, मराठी भाषेवरचं आक्रमण आपण टाळलं पाहिजे असं म्हणणाऱ्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांकडून प्रेरणा घेऊन जे कायम मराठीतच लिहित राहिले, मराठ्यांच्या इतिहासावरच लिहित राहिले, त्या इतिहासातून प्रेरणा मिळाव्या म्हणून समाजासाठी झटत राहिले, त्यांनी मोगलाईचं असं स्तवन खपवून घेतलं नसतं. आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीनं आजचं वातावरण हे खूप चांगलं आहे, अनुकूल आहे. आणि मी मगाशी या इतिहासाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एका विदुषीचं नाव घेतलं, डॉक्टर जयश्री साठे. आज आपल्या अहिल्यानगरच्या मूळच्या असणाऱ्या सरदार घराण्याच्या वारसदार असणाऱ्या अशा मेधा देशमुख भास्करन या आज समाज माध्यमांवर अनेक पॉडकास्ट करून
मोगलाईचंच काय, मोगलाईच्या पूर्व काळापासून घडत आलेल्या हिंदू नरसंहारावरती भाष्य करतायत. त्यांचे पॉडकास्ट पहा. ज्युइश होलोकॉस्ट मध्ये इतकी माणसं मारली गेली आणि त्याच्यावर किती पुस्तकं तयार झाली आणि लाखो त्याच्यापेक्षाही अधिक हिंदूंचा नरसंहार होऊन सुद्धा त्याच्यावरती म्हणावं असं संशोधनपर असं मराठी पुस्तक किंवा देशी भाषेतलं पुस्तक नाही. याबद्दलची खंत व्यक्त करणाऱ्या त्या विदुषी आहेत, ज्यांनी आज शिवाजीवर, संभाजी महाराजांवर, शिवरायांवर, संभाजीराजांवर आणि महाराणी ताराबाईंवर सुद्धा पुस्तकं लिहिलेत. सकाळ प्रकाशनानं त्याचे काही पुस्तकं प्रसिद्ध केलीत आणि आज तरुण पिढीमध्ये शिवाजी महाराजांच्या नियतीला घडवणाऱ्या, नियतीला वळण देणाऱ्या अशा चरित्राचं त्यांनी काढलेलं जे त्यांनी लिहिलेलं जे चरित्र आहे ते पेंग्विन सारख्या प्रकाशन संस्थेचं हॉट केक सारखं खपणारं पुस्तक झालंय. मेधा भास्करांचे पॉडकास्ट पहा आणि राजवाड्यांनी त्यांच्या पाठीवर त्या मराठीतही त्यांचे काही कार्यक्रम आहेत. त्यामुळे मराठी पासून इंग्रजीपर्यंत वेगवेगळ्या हिंदीमध्ये सुद्धा त्यांचे कार्यक्रम आहेत. समाज माध्यमावर, युट्यूबवर ते उपलब्ध आहेत. मी मगाशी ज्यांचा उल्लेख केला त्या मनोज दाणींसारखे हे लोक आहेत. आत्ता लिस्बनमध्ये तिथल्या पोर्तुगीज आर्काइव्ज मधून पोर्तुगीजांकडून इंग्रजांना मुंबई बेटाचा एकूण सगळा समूह कसा मिळाला, तो द्वीप समूह, आणि तो त्यांनी नंतर ईस्ट इंडिया कंपनीकडे कसा वर्ग केला त्यांच्या राजघराण्यानं, याबद्दलची 13 पानी कागदपत्र मिळालंय. यशोधन जोशींनी मिळवले आणि हिंदुस्तान टाइम्समध्ये त्याची जी बातमी आली ती बातमी वाचून राजवाड्यांना आनंद झाला असता. कारण राजवाडे असं सांगत ते आपल्या इतिहासाबद्दल देशोदेशीच्या संग्रहालयात अशी कागदपत्र आहेत, आपण मिळवली पाहिजेत. आणि बंब जळावा म्हणून ते जाळण्यासाठी अशी कागदपत्र जाळण्याच्या याच्यासाठी वापरली जात आहेत. मराठवाड्यातल्या, महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या राजघराण्यातल्या, सरदार घराण्यातल्या यांच्या दप्तरातली निरनिराळे रुमाल हे तसेच्या तसे पडून आहेत, बासनात गुंडळलेले तसेच्या तसेच आहेत. ही सगळी आवाहन करतायत आपल्याला ही साधनं. आणि या दृष्टीनं जर हे करायचं झालं तर आता राष्ट्रीय स्तरावर इंग्रजीच्या याच्यात फाउंडेशन फॉर इंडियन हिस्टॉरिकल कल्चरल स्टडीज रिसर्च असं डॉक्टर विक्रम संपत यांनी स्थापन केलेलं एक प्रतिष्ठान आहे. ते आपल्या लोकांना माहिती असेल. विक्रम संपत हे चांगले लोकप्रिय इतिहासकार आहेत. सावरकरांपासून नूरजहानवर पर्यंत त्यांनी अनेक विषयांवर ते ऐतिहासिक केले आहे. टिपूवरती त्यांचं संशोधन प्रसिद्ध आहे. परंतु सगळ्यात महत्वाची ही गोष्ट अशी आहे की 15 लाख रुपयांच्या दरवर्षी फेलोशिप्स दिल्या जातात. त्यांच्या त्या फेलोशिप्समधून पुस्तकं प्रसिद्ध व्हावीत म्हणून त्यांचे प्रयत्न असते. 2 वर्षांपूर्वी स्थापन झालेलं हे विक्रम संपत यांचं आहे. त्यांनी फेलोशिपसाठी नाव कोणाचं निवडलंय? सर जदुनाथ सरकारांचं. जर स्वदेशी इतिहासाचाच जर एवढा ठाव घ्यायचा असेल आपल्याला तर सर जदुनाथ सरकार हे योग्य नाव आहे का? आपण विचार करा. आणि इतिहासाचार्य राजवाड्यांच्या नावानं एखादं प्रतिष्ठान सुरू करणं याच्यासाठी मी म्हणत नाहीये. त्यांच्या नावानं एखादी विद्यावृत्ती ही व्हावी किंवा कोणीतरी 5 लाख रुपयांचं त्यांच्या नावाचा पुरस्कार राज्य सरकारनं द्यावा आणि इतिहासात कोणीतरी काम करते मग त्याला गौरवावं, एवढ्या मर्यादित अर्थानं नाहीये. त्यांना इतिहासाचा प्राण समजला होता, भारतीय इतिहासाचा, महाराष्ट्रीय इतिहासाचा. केवळ हिंदू धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म नाही असं त्यांनी सांगितलं होतं. हिंदू धर्माच्या निरनिराळ्या चालीरीती म्हणजे महाराष्ट्र धर्म नाही. त्याला जोडलेली विजिगीषू वृत्ती जी इतर भारतीय प्रांतांमध्ये दिसत नाही, ती वृत्ती आपल्याकडे मराठ्यांमध्ये यावी म्हणून त्यांनी प्रयत्न केला आपल्या इतिहासाच्या साधनांच्या संपादनातून, प्रकाशनातून. आणि या पद्धतीची मांडणी करणारे जे हे होते ते, आणि ज्यांना मराठी भाषा येत नव्हती, मराठी कागदपत्र ज्यांनी अभ्यासली नाही धड, आणि हाऊस ऑफ शिवाजी सारखे ग्रंथ लिहिले एक बाय प्रॉडक्ट म्हणून, आपल्या औरंगजेबाविषयीच्या संशोधनाचं बाय प्रॉडक्ट म्हणून, त्या सर जगन्नाथ सरकारांनाच अशी मान्यता मिळणार असेल तर आपण ती नुसती पाहत राहायची का बघ्यासारखी? हा प्रश्न माझ्या मनात आज
राजवाड्यांच्या स्मृतिशताब्दीच्या वर्षातल्या त्यांच्या जयंतीच्या दिवशी पडलेला प्रश्न आहे. हा प्रश्न मी आपल्यासमोर मुद्दाम मांडला. आपण याचा विचार करा. ज्या समाजाला राजवाड्यांनी, इतिहासाचार्यांनी आवाहन केलं, त्या समाजाचे आपण घटक आहोत. आपल्याला मिळालेला वारसा, आपल्याला लाभलेली अनुकूलता, तथाकथित अनुकूलता, आज आपल्या मराठी भाषेसाठी आपण वापरतो का? आपला संताप हा विधिमंडळातल्या एका ज्येष्ठ पदासीन अधिकाऱ्याच्या विचित्र मराठी वक्तव्याच्या विरोधात व्यक्त होतो फक्त. परंतु खुद्द मराठीबद्दल, मराठी साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांपर्यंत हा आपला संताप जातो का? आपल्या मराठी स्वाक्षऱ्या असाव्यात असा आग्रह आपण धरतो का? सगळ्या आर्थिक विनिमयाच्या व्यवहारामध्ये सुद्धा मराठी स्वाक्षऱ्या असाव्यात असा आग्रह धरून आपण त्याच्यासाठी प्रयत्नशील राहतो का? मला असं वाटतं नाही राहत. आपण माय मराठीसाठी आपल्या प्रयत्नांमध्ये कमी पडतो. ती आता अभिजात झाली याचा आनंद व्यक्त करतो. प्रत्यक्ष आपल्या कर्तव्यात कुचराई तशीच चालू राहते. आजच्या इतिहासाचार्यांच्या या जयंतीच्या निमित्ताने असा संकल्प करूया आपण की एक पाऊल का होईना आपण एखादं ऐतिहासिक साधन अभ्यासूया जास्त. एक आपल्या परिसरात आपल्या मर्यादेत राहून आपल्याला काही या इतिहासाबद्दल, मराठी भाषेबद्दल असं काही सत्कृत्य करता आलं तर ते करूया. आणि अशा पद्धतीच्या त्यांच्या कार्याबद्दल आपण आपल्या मनात कृतज्ञता तरी बाळगूया. दुर्गा भागवत यांनी 1975 मध्ये इचलकरंजीला झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचं भाषण सुरू करताना पहिल्यांदा स्मरण केलं होतं ते राजवाड्यांचं केलं होतं. आणि राजवाड्यांचं स्मरण करून राजवाड्यांच्याच ह्याच्यातले 2 उतारे वाचून उद्धृत करून मराठी भाषेबद्दल, इतिहासाबद्दल आणि अस्मितेबद्दल, त्यांनी मुद्दाम अस्मिता हा शब्द दुर्गाबाईंनी वापरला होता, त्या अस्मितेबद्दल खऱ्या खुऱ्या अर्थानं जागरूक व्हावं असं आपल्याला आवाहन करतो. आणि मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आज त्यांच्या स्मृतिशताब्दीच्या वर्षातली आजची जयंती आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आपण 1 मिनिट शांतपणे उभं राहावं. धन्यवाद. माझ्या आवाहनाला आपण सगळ्यांनी साथ दिलीत. धन्यवाद.